मंगल भवन मंगलहारी प्रभु सुद शरत अजर बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सरस अति मन भावन जय सिया राम जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया राम। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज की जय। सद्गुरु नारायण महाराज की जय। सियावर रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। नम पार्वती पतये शिव हर 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 महादेव। राम कथा शशि किरण समाना 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 सत चकोर करहि जय पाना संत चकोर करहि जय पाना राम कथा शशि किरण समाना राम कथा शशि किरण समाना संत चकोर करहि जय पाना संत चकोर करहि जय पाना करहि जय पाना राम कथा शशि किरण समाना राम कथा शशि किरण समाना। सद्गुरु नारायण बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये माझ्या हनुमंतरायांच्या पवित्र प्रांगणामध्ये आणि रामप्रभूच्या या कथा मंदिरामध्ये आज रामकथेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व रामभक्तांना माझा प्रणाम। सज्जन हो, आपल्या या श्री क्षेत्र जयगाव नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालू असणारा हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी आपल्या या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं असायचं। गेली अनेक वर्षापासून आपण या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथा ऐकत आलेलो आहोत। वेगवेगळ्या श्रोत्यांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण केलेली आहे। पण यावर्षी काहीतरी वेगळा उपक्रम, वेगळं चिंतन आपल्या कानावरती पडावं, आपल्याला ऐकायला मिळावं असा उद्देश मनामध्ये ठेवून समस्त ग्रामस्थ मंडळी जयगाव आणि आमचे हरिभक्त परायण निळकंठ महाराज नायबळ
7-8 महिन्यापूर्वी आम्ही आळंदीला महाराजांच्या घरी बसलो होतो आणि बसल्यानंतर महाराज मला म्हणाले की यावर्षी आपल्या सप्ताहामध्ये रामकथेचं आयोजन करायचे. त्यावेळेस मी महाराजाला सांगितलं की चांगली गोष्ट आहे म्हणलं महाराज, रामकथा ही एका आदर्श प्रपंचाची कथा आहे. रामकथा ही बंधू प्रेम शिकवणारी कथा आहे आणि त्या कथेचं तुम्ही आयोजन करताय, फार चांगली गोष्ट आहे. त्यावेळेस महाराज मला म्हणाले, दुसरं तिसरं कोणी कथा करण्यापेक्षा आपल्या गावामध्ये यावर्षी तुम्हीच रामकथा करा. असं त्यांनी मला सांगितलं आणि मी हो म्हणून त्यांना उत्तर दिलं आणि त्या निमित्ताने ही आज रामकथा करण्याचा सुयोग आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. या कथेच्या निमित्ताने ही महाराष्ट्रातली सगळी दिग्गज कलाकार मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यामध्ये गाण्याच्या साथीसाठी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त परायण संगीत विशारद युवा कीर्तनकार उत्तरेश्वर महाराज जाधव यांची सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित आहे. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. दुसरी ज्यांची गाण्याची साथ आहे आमच्या वांगी संस्थांचे एक रत्न, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये राहून 4 वर्षे चांगले प्रकारे अभ्यास करून जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये परीक्षेमध्ये क्रमांक 1 मिळवला आमचे अविनाश महाराज गरड. ते देखील या ठिकाणी आज वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. सिंतच्या साथीसाठी आपल्याच परिसराचे एक रत्न, आपल्याच परिसराचे एक भूषण, आमचे संगीत विशारद, आमचे जिवलग मित्र अशोक महाराज सोळंके, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. तबल्याच्या साथीसाठी आमच्याच वांगी संस्थांचे एक रत्न, आमचे तबला विशारद गोपाळ महाराज नरके महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. आणि 7 दिवस ज्यांच्या मुखातून आपल्याला ज्ञानेश्वरीचं पारायण ऐकायला मिळणार आहे, ज्ञानेश्वरीच्या ओव्या आपल्याला ऐकायला मिळणार आहेत, असे आमचे हरिभक्त परायण युवा कीर्तनकार दिनकर महाराज देवडकर महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. टाळाच्या साथीसाठी आमचे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. समोर बसलेले सर्व भाविक श्रोते, बहुसंख्य माता माऊल्या, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आणि ही कथा, इथं होणारी कीर्तनं, इथं होणारा हरिपाठ हे पुन्हा पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यासाठी हे संगीत कलाप्रेमी नावाचं चॅनल 8 दिवस आपल्या इथं जी कथा होणार आहे, जो हरिपाठ होणार आहे, जी कीर्तनं होणार आहेत, त्याची शूटिंग रोज इथं होणार आहे. आणि आपला हा सप्ताह संपल्यानंतर सुद्धा पुन्हा आपण त्या चॅनलचं नाव टाकलं, आपल्या गावाचं नाव टाकलं की ते मोबाईलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. असं संगीत कलाप्रेमी नावाचं ते चॅनल आहे. आणि ती चॅनल शूटिंग करण्यासाठी आमचे जिवलग मित्र, आमचे मृदंग विशारद विशाल दादा शिंदे, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. आणि तबला वादक असतील, गायक असतील, कथाकार असतील, कीर्तनकार असतील, यांचा सगळ्यांचा आवाज ज्यांच्यामुळं तुमच्या कानावरती गोड असा पोहोचतोय, अशी आपल्याच गावातील श्री संत तुकाराम महाराज या नावाने ही साऊंड सिस्टम आहे. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने या रामकथेचं आयोजन झालं आणि त्या निमित्ताने ही रामकथा करण्याचा सुयोग आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. हे कथारूपी वा पुष्प भगवतचरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आज एकत्रित जमलेलो आहोत. अनेक संत महात्म्यांनी ज्या रामकथेचा विचार केला, त्याच रामकथेचा विचार करण्याची संधी आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्राप्त झाली. हे आपलं परम भाग्य आहे. ही रामकथा सांगत असताना, श्रवण करत असताना, ऐकत असताना श्रोत्यांच्या मनामध्ये बऱ्याचदा प्रश्न निर्माण होतात की महाराज, ही रामकथा नेमकी आपण का ऐकायची? बरं, जी रामकथा तुम्ही आम्हाला सांगणार आहात ती काय कालची कथा नाही, ती काय एका वर्षापूर्वीची कथा नाही, ती काय 100 वर्षापूर्वीची कथा नाही, हजारो वर्षापूर्वीची कथा. आणि ती कथा तुम्ही आम्हाला आज का सांगणार आहात? असाही एक प्रश्न श्रोत्यांच्या मनामध्ये उपस्थित होतो. तसे बरेच प्रश्न श्रोत्यांच्या मनामध्ये असतात की ही कथा नेमकी आपण का ऐकायची.
बरं, या कथेसाठी आपण वेळ तरी नेमका का द्यायचा? बरं, जी तुम्ही कथा आम्हाला सांगणार आहात ती कथा आम्हाला माहिती आहे. रामप्रभूंचं चरित्र आम्हाला माहिती आहे, लखनजी आम्हाला माहिती आहेत, भरत माहिती आहे, शत्रुघ्न माहिती आहे, कैकई माहिती आहे, सुमित्रा माहिती आहे. हे सगळं जर आम्हाला माहित आहे तर पुन्हा पुन्हा तुम्ही या गोष्टी आम्हाला का सांगणार आहात? असे बरेच प्रश्न श्रोत्यांच्या मनामध्ये उपस्थित होतात आणि त्याचं उत्तर आपण तुलसीदासजींना विचारणार आहोत. तुलसीदासजी त्याचं उत्तर आपल्याला देतात की ही पुन्हा पुन्हा कथा आपण नेमकी काय ऐकायची. कालचं वर्तमानपत्र जर आपण वाचलं तर कालचं वाचलेलं वर्तमानपत्र पुन्हा आपण वाचत नाही, ते जुनं होतं. मग कालचं वर्तमानपत्र, कालचा पेपर जर आपल्यासाठी आज जुना होत असेल तरी हजारो वर्षापूर्वीची कथा आजही जुनी का होत नाही, असाही एक प्रश्न आहे. कालचा पेपर जर आपण आज वाचायला काढला तर तितका मन लावून आपण तो वाचत नाही, तो आपल्यासाठी जुना होतो. एका बस स्टँड वरती एक मुलगा पेपर विकत होता. रोज त्याचं तेच काम होतं, पेपर घ्यायचे, बस आली की पेपर 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 करत असे पेपर विकायचे. बराच वेळ तो मुलगा पेपर विकत होता, पण त्याच्याकडून कुणी पेपर विकत घेत नव्हतं. बस निघण्याच्या बेतामध्ये होती आणि बस निघायच्या वेळेला एका माणसाने त्या मुलाला पेपर मागितला. मागितल्याबरोबर त्या मुलाने त्या माणसाला पेपर दिला आणि पेपर दिल्यानंतर त्या माणसाने त्या मुलाच्या हातावर 1 रुपया ठेवला. बस निघून गेली. हे सगळं दृश्य लांब उभा राहिलेला दुसरा एक मुलगा पाहत होता. हे पाहिल्यानंतर तो दुसरा मुलगा जवळ आला आणि या मुलाला विचारू लागला, दादा पेपर किती रुपयाचा आहे? त्याने सांगितलं 2 रुपयाचा. त्या माणसाने तुला किती रुपये दिला? त्याने सांगितलं 1 रुपया. असा कुठं व्यवहार असतो का? 2 रुपयाचा पेपर 1 रुपयाला विकतो, असा कुठं धंदा होत असतो का? असं कसं जमल? असं का केलंस तू? 2 रुपयाचा पेपर 1 रुपयाला का विकला? त्याने तुला फसवलं. त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं, त्याने मला नाही फसवलं, मीच त्याला फसवलं. का बरं? बऱ्याच वेळापासून मी इथं पेपर विकतोय. ज्या वेळेला बस इथं उभी होती तोपर्यंत त्या माणसाने माझ्याकडे पेपर मागितला नाही. बरोबर बस निघण्याच्या वेळेमध्ये त्यानं माझ्याकडे पेपर मागितला. त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं की याच्या मनामध्ये काहीतरी गोंधळ चाललेला आहे. बस निघायच्या वेळेला त्यानं माझ्याकडे पेपर मागितला हे माझ्या लक्षात आलं आणि लक्षात आल्याबरोबर 2-3 दिवसापूर्वीचा खालचा पेपर मी काढला, त्याच्या हातामध्ये दिला. तो माणूस निघून गेला. त्यानं माझ्या हातात 1 रुपया दिला, पण त्याला मी पेपर कधीचा दिला? 3 दिवसापूर्वीचा पेपर दिला. म्हणजे 3 दिवसापूर्वीचा पेपर त्या माणसाच्या काही उपयोगाला येणार आहे का? येणार नाही. त्याच्यासाठी तो पेपर जुना आहे. जसं कालचं वर्तमानपत्र, कालचा पेपर, 3 दिवसापूर्वीचा पेपर आपल्यासाठी जुना होतो, तसं ही हजारो वर्षापूर्वीची रामप्रभूची कथा आहे. पण आजही कथा जुनी का होत नाही महाराज? का ही कथा आजही ऐकायची? असे बरेच प्रश्न श्रोत्यांच्या मनामध्ये उपस्थित आहेत आणि त्याचं उत्तर आपल्याला तुलसीदासजी देतात की जसं माणसाला जीवन जगण्यासाठी रोज जेवण करण्याची आवश्यकता असते, तसं ही रामप्रभूची कथा ऐकण्यासाठी सुद्धा, ऐका, जसं जीवन जगण्यासाठी माणसाला रोज जेवण करण्याची आवश्यकता असते, तसं या मृत्यू लोकामध्ये आदर्श प्रपंच नेमका कसा करावा, भावानी भावाशी कसं वागावं, बंधुप्रेम कसं करावं, कसं शिकावं, या सगळ्या गोष्टी आपल्याला या कथेतून ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात. आणि म्हणून तुलसीदासजींचा आपल्याला आग्रह आहे की पुन्हा पुन्हा ही रामप्रभूची कथा आपण ऐकली पाहिजे. पुनि पुनि कीर्तने हो सुने सुनाए, 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 हिया की प्यास बुझत न बुझाए,
पुन्हा पुन्हा ही रामकथा आपण काय ऐकायची? जी रामकथा मी तुम्हाला सांगणार आहे ते सगळं चरित्र तुम्हाला माहिती आहे. आपण टीव्हीवरती रामायण पाहतो. आतापर्यंत अनेक श्रोत्यांच्या मुखातून आपण रामप्रभूंचं चरित्र ऐकत आलेलो आहे. रामायण माहिती नाही असा एकही माणूस नसेल. प्रत्येकाला रामकथा माहिती आहे, प्रत्येकाला रामप्रभूंचं चरित्र माहिती आहे. पुन्हा पुन्हा याच कथा, पुन्हा पुन्हा तेच चरित्र तुम्ही आम्हाला का सांगणार आहात महाराज? आम्हाला तर सगळ्यांना रामप्रभूची कथा माहिती आहे. मला वाटतंय सगळ्यांनाच रामप्रभूंची कथा माहिती आहे. रामप्रभूंचा वनवास 16 वर्षांचा होता, बरोबर आहे ना निळकंठ महाराज? रामप्रभूंचा वनवास 16 वर्षाचा होता. किती वर्षाचा होता? 14 वर्षाचा होता. रामप्रभूच्या भावाचं नाव गंगाराम होतं. तुळशीराम काय होतं? लक्ष्मण होतं. बरं, रामप्रभू सीताने आग्रह केला म्हणून एका डुकराच्या पाठीमागे लागले होते. कोणाच्या पाठीमागे लागले होते? हरणाच्या पाठीमागे लागले होते. रामप्रभूंचा वनवास 14 वर्षांचा होता हेही तुम्हाला माहिती आहे. रामप्रभूच्या भावाचं नाव लक्ष्मण होतं हेही तुम्हाला माहिती आहे. रामप्रभू सीतानं सांगितलं म्हणून एका हरणाच्या पाठीमागे लागले होते हेही तुम्हाला माहिती आहे. रामप्रभूंच्या वडिलाचं नाव लालू प्रसाद होतं का? काय होतं? दशरथ होतं. रामप्रभूंच्या वडिलांचं नाव दशरथ होतं हेही तुम्हाला माहिती आहे. बरं, पंचवटीमधून रावणानं सीतेला उचलून नेलं हेही तुम्हाला माहिती आहे. पुढं राम रावणाचं घनघोर युद्ध झालं हेही तुम्हाला माहिती आहे. बिभीषणाला लंकेची गादी मिळाली हेही तुम्हाला माहिती आहे. आणि अयोध्येची गादी पुन्हा रामप्रभूंना मिळाली, रामप्रभूंचा राज्याभिषेक झाला हेही तुम्हाला माहिती आहे. मग या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहिती आहेत तरी सुद्धा तुम्ही पहिल्याच दिवशी ही रामप्रभूची कथा ऐकण्यासाठी का आला? असाही एक प्रश्न आहे. आपल्याला तर या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. रामप्रभूंचा वनवास किती वर्षाचा होता माहिती आहे. सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा आपण पहिल्याच दिवशी पुन्हा रामप्रभूची कथा ऐकण्यासाठी का आलोत? त्याचं उत्तर असं आहे की ती जरी ऐकली, वारंवार ऐकली, पुन्हा पुन्हा ऐकली तरी रामप्रभूची कथा ही कधीही जुनी न होणारी कथा आहे. रामप्रभूची कथा ही गंगा आहे. गंगा कधी जुनी होत नाही. आपण आळंदीला जातो, देहूला जातो, पंढरपूरला जातो. आळंदीला गेल्यानंतर इंद्रायणीमध्ये स्नान करतो, पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करतो. आपण इंद्रायणीमध्ये स्नान केल्यानंतर जरी आपण लोकांना सांगितलं की कालच मी या नदीमध्ये आंघोळ केली, कालच या गंगेमध्ये मी आंघोळ केली, तेच पाणी आहे, तो आपला गैरसमज आहे. आपण आंघोळ केलेलं पाणी दूर निघून गेलेलं असतं. ते जे पाणी आलेलं असतं ते आपल्यासाठी दुसरी उपलब्धी असते, ते दुसरं पाणी असतं. आपण आंघोळ केलेलं पाणी फार दूर निघून गेलेलं असतं. जशी गंगा कधी जुनी होत नाहीये बघा. कशाला म्हणायचं गंगा? धूत पाप्याचा उगाना, ती परम पवित्र गंगा जाना, तुझी या चरणांगुष्टी जन्मली पावना, विश्वाधिक्य नारायणा. गंगा कशाला म्हणायचं? जीवनामध्ये कितीही पाप केलेला माणूस असू द्या, नीट ऐका, जीवनामध्ये कितीही पाप केलेला माणूस असू द्या, त्या पाप केलेल्या माणसाने जर मुखानं गंगेचं स्मरण केलं तर नामदेव महाराज म्हणतात त्या माणसाचं पाप धुवून टाकण्याची ताकद त्या गंगेत आहे. म्हणता गंगा गंगा वाचे, 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 म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जाती भंगा,
सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी जाती भंगा सकळ दोषा जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी कशाला म्हणायचं? गंगा नामदेव महाराज म्हणतात, जीवनामध्ये कितीही पाप केलेला माणूस असू द्या, कितीही पापी असू द्या, आयुष्यभर ज्याने पाप केलंय त्याने सकाळी स्नान झाल्याबरोबर फक्त मुखाने म्हणायचं, गंगा गंगा गंगा. असं म्हणल्यानंतर काय होईल महाराज? तर नामदेव महाराज म्हणतात, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा वाचे म्हणता गंगा गंगा. त्यानं मुखाने नुसतं गंगा 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 जरी म्हटलं, त्याचं सगळं पाप धुवून टाकण्याची ताकद त्या गंगेत आहे. एवढी पवित्र गंगा आहे. का फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. प्रत्येक माणसावरती गंगा परोपकार करते. परोपकार करत 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 ती गंगा समुद्राला जाऊन मिळते. अशी परोपकार करणारी गंगा कितीही पाप केलेला असला तरी त्याचं पाप धुवून टाकण्याची ताकद त्या गंगेत आहे. जसं त्या गंगेमध्ये पाप धुवून टाकण्याची ताकद आहे म्हणून पुन्हा पुन्हा आपण त्या गंगेमध्ये स्नान केलं पाहिजे, तसं ही रामप्रभूची कथा ऐकल्यानंतर सुद्धा माणसाच्या जीवनातलं पाप निघून जातं. म्हणून तुलसीदासजी आपल्याला म्हणतात की पुन्हा पुन्हा आपण रामप्रभूची कथा ऐकली पाहिजे. रामप्रभूच्या कथेच्या संदर्भानं मी रामप्रभूच्या कथेला आणखी एक विशेषण देईल की रामप्रभूची कथा ही चित्रकथा नाही, रामप्रभूची कथा ही दंतकथा नाही, रामप्रभूची कथा ही शब्द कथा नाही, तर रामप्रभूची कथा ही दर्पण कथा आहे. रामप्रभूची कथा ही चित्रकथा नाही, रामप्रभूची कथा ही दंतकथा नाही, रामप्रभूची कथा ही शब्द कथा नाही, तर रामप्रभूची कथा ही दर्पण कथा आहे. दर्पण म्हणजे आरसा. मला असं वाटतंय एखाद्याच्या घरी फ्रीज असेल, एखाद्याच्या घरी नसेल, एखाद्या माणसाच्या घरी एसी असेल, एखाद्या माणसाच्या घरी एसी नसेल, कोणाच्या घरी वॉशिंग मशीन असेल, कोणाच्या घरी नसेल, पण या जगामध्ये असं एकही घर नसेल की त्या घरामध्ये आरसा नसेल. असं घर मला दाखवा की त्या घरामध्ये आरसा नाही. प्रत्येक घरामध्ये आरसा आहे बघा. का बरं? जगातल्या प्रत्येक घरानं आरशाला का स्थान दिलं, तर मला असं वाटतंय त्या आरशाकडे नक्कीच काहीतरी चांगले गुण असले पाहिजे. ज्या अर्थी प्रत्येक घरानं त्या आरशाला आश्रय दिलाय, त्या अर्थी त्या आरशाकडे नक्कीच चांगले गुण असले पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा, जगद्गुरु तुकोबराय उगाच कोणाची स्तुती केलेली नाहीये. तुकोबरायांनी कोणाचीही स्तुती न करणारे जगद्गुरु तुकोबराय, तुकोबराय सुद्धा त्या आरशाला आपल्या गाथेमध्ये स्थान देतात. झाले दर्पणाचे अंग, 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 झाले
दावी रंग ज्याचा त्यासी दावी रंग झाले दर्पणाचे अंग झाले दर्पणाचे अंग झाले दर्पणाचे अंग ज्याचा त्यासी दावी रंग ज्याचा त्यासी दावी रंग झाले दर्पणाचे अंग झाले दर्पणाचे अंग झाले दर्पणाचे अंग ज्याचा त्यासी दावी रंग ज्याचा त्याचे दावी रंग ज्याचा त्याची ज्याचा त्याची ज्याचा त्याची ज्याचा त्याची दावी रंग ज्याचा त्याची दावी रंग झाले दर्पणाचे अंग झाले दर्पणाचे अंग जगद्गुरु तुकोबारांनी सुद्धा त्या आरशाला आपल्या गाथेमध्ये आश्रय दिलेला आहे. म्हणून रामप्रभूची कथा ही दंतकथा नाही, रामप्रभूची कथा ही चित्रकथा नाही, रामप्रभूची कथा ही शब्द कथा नाही, तर रामप्रभूची कथा ही दर्पण कथा आहे. ज्या आरती जगद्गुरु तुकोबाराय त्या आरशाला आपल्या गाथेमध्ये आश्रय देतात, त्या आरती त्या आरशाकडे नक्कीच काहीतरी चांगले गुण असले पाहिजेत. जैसे तैसे दावी आरसा नकट्या कैसा पालटे वा वा. नकट्या कैसा पालटे जैसे दावी आरसा नकट्या कैसा पालटे जैसे तैसे दावी आरसा नकट्या कैसा पालटे नकट्या कैसा पालटे जैसे तैसे दावी आरसा नकट्या कैसा पालटे नकट्या कैसा पालटे नकट्या कैसा पालटे जैसे तैसे दावी आरसा नकट्या कैसा पालटे नकट्या कैसा पालटे नकट्या कैसा पालटे. काय करतो आरसा? तुकोबाराय बोलतात, जैसे तैसे दावे आरसा नकट्या कैसा पालटे. ज्या आरती तुकोबारांनी गाथेमध्ये आरशाला आश्रय दिलाय, त्या आरती त्या आरशाकडे काहीतरी चांगले गुण असले पाहिजे. तुकोबाराय कोणालाही आश्रय देत नाही. चांगली माणसं, चांगल्या गुणाची माणसं, ज्याच्याकडे चांगले गुण आहेत त्याच लोकांना आश्रय देत असतात. आरशाकडे नक्कीच काहीतरी चांगले गुण असले पाहिजे. मला असं वाटतंय आरशाकडे 2 गुण आहेत. किती गुण आहेत? 2. एक मी तुम्हाला सांगतो, दुसरा तुम्ही मला सांगा. आरशाकडे 2 गुण असे आहेत. पहिला गुण आरशाचा, आरसा, आरशामध्ये ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला आरसा आपलं चित्र आपल्याला दाखवतो. हा आरशाकडे काय आहे? पहिला गुण आहे. आणि आरशाकडे अजून एक गुण आहे. आता तो तुम्ही मला सांगा. पहिला गुण मी तुम्हाला सांगितला, आपण आरशात पाहिल्यानंतर आपलं चित्र आपल्याला आरसा दाखवतो, हा पहिला गुण आहे. दुसरा गुण असा आहे, जसं आहे तसं दाखवतो.
नकट्या कैसा पालटे. नकटा असलं तर आरसा कसा दाखवणार आहे? नकटच दाखवणार आहे. म्हणून बऱ्याच वेळेला जी माणसं आपल्याला आपण जसं आहोत तसं दाखवायचा प्रयत्न करतात त्या लोकांचा आपल्याला राग येत असतो. सुनेला सासूचा राग येतो का? सासू सांगते अजून तुला भाजी करायची कळत नाही. जसं आहे तसं दाखवलं की बऱ्याचदा माणसाला राग येत असतो. म्हणून बघा तुम्ही, म्हाताऱ्या माणसाला आरशाचा राग येतो का? जसं आहे तसं दाखवतो. एक आजी बाजारामध्ये गेल्या, 75 वर्ष वय होतं आजीचं. माझ्याकडे लक्ष द्या. 75 वर्ष वय होतं. बाजारामध्ये गेल्या आणि आजीनं त्या दुकानदाराला विचारलं, दादा मला एक चांगला आरसा दाखवा. दुकानदारानं आजीला आरसा विकत दिला. आजीने विचारली याची किंमत काय? दुकानदारानं सांगितलं 50 रुपये किंमत आहे. हे ऐकल्यानंतर त्या आजीला आश्चर्य वाटलं. आजी म्हणू लागल्या, दादा आमच्या काळामध्ये मोठा आरसा यायचा आणि किंमत फक्त 5 रुपये. 5 रुपयालाच मिळायचा आणि मोठा आरसा मिळायचा. त्याच्यामध्ये तोंड सुद्धा चांगलं दिसत होतं. आता आरशाची किंमत 50 रुपये झाली. आरशाची साईज पाहिली तर एवढा एवढा आरसा, त्याची किंमत 50 रुपये. याच्यामध्ये माझं तोंड सुद्धा मला नीट दिसत नाही, वेगळंच दिसतंय. त्यावेळेस दुकानदाराने सांगितलं, आजी दोष आरशाचा नाही, दोष तुमच्या तोंडाचा आहे. त्यावेळेला चेहरा चांगला दिसत होता, त्यावेळेस तुम्ही दिसायलाही सुंदर होत्या. आता तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या. याच्यात आरशाचा दोष नाही, दोष तुमच्या सौंदर्याचा आहे, दोष तुमच्या चेहऱ्याचा आहे. म्हणून बऱ्याच वेळेला जी माणसं आपण जसं आहोत तसं आपल्याला दाखवतात त्या माणसाचा आपल्याला राग येत असतो. बघा, आरसा जसं आहे तसं दाखवतो. एक माणूस सकाळी सकाळी झोपेतून उठला आणि आपल्या पत्नीला म्हणू लागला, काय ग 10 दिवस झालं मी बाहेर जातोय, कामच होत नाही माझं. रोज उठतोय, लवकर आवरतोय, एक काम आहे माझं. 10 दिवस झालं जातो बाहेर, पण कामच होत नाही. काय माहित कोणाचं तोंड पाहतो. त्यावेळेस बायकोने सांगितलं, तुम्हाला 1000 वेळा सांगते जाताना आरशात पाहत जाऊ नका. असतेत काय काय लोकांचे चेहरे. आरसा माणसाला जसं आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून मला असं वाटतंय, कधी कधी माणसानं आरशाच्या समोर उभं राहणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आरशाच्या समोर आपण उभं राहिलं पाहिजे. उभं राहून त्या आरशामध्ये पाहिलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे, आपण रामायणातल्या कुठल्या पार्टामध्ये? आपण कौशल्य आहेत, आपण सुमित्रा आहेत, आपण कैकेयी आहेत, आपण भरत आहे का, आपण लक्ष्मण आहे का, आपण शत्रुघ्न आहे का, आपण स्वतः राम आहेत? आपण कुठल्या पार्टमध्ये बसतो? आरशामध्ये पाहिल्यानंतर नक्कीच लक्षात येईल. ज्या घरामध्ये कैकेयी सारखी बाई असेल आणि तिनं जर आरशामध्ये पाहिलं, निरीक्षण करून पाहिल्यानंतर तिचं मन नक्की सांगेल की तू रामायणातली कोण आहेस? कैकेयी आहेस. एखादा जर चांगला रामप्रभू सारखा मुलगा असेल, आदर्श प्रपंच करणारा, वडिलांची आज्ञा पाळणारा, आईची आज्ञा पाळणारा, त्यानं जर आरशामध्ये पाहिलं तर नक्कीच त्याचं मन सांगेल की अरे तू वागायला कोणासारखा आहेस? रामासारखा आहेस. म्हणून रामप्रभूची कथा ही आपण जसं आहोत तसं आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करते. म्हणून ही कथा दंतकथा नाही, ही रामप्रभूची कथा ही चित्रकथा नाही, ही रामप्रभूची कथा शब्दकथा नाही, तर ही रामप्रभूची कथा ही दर्पण कथा आहे. जसं आपण आहोत तसं ती आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणून तुलसीदासजींचा आपल्याला आग्रह आहे की पुन्हा पुन्हा तुम्ही रामप्रभूची कथा ऐका. पुणे पुणे कीर्तन हो सुने सुनाए, पुणे पुणे कीर्तन हो सोने सुनाई, 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 पुणे पुणे
की तानी हो सोने सोनाए पुणे पुणे की तनी हो सुने सुनाई पुणे पुणे की तनी हो सुने सुनाई दिल की प्यास बुझत न बुझाए दिल की प्यास बुझत न बुझाई पुणे पुणे की तानी हो सोने सोनाए पुणे पुणे की तानी हो सोने सोनाए पुणे पुणे की तानी हो सोने सोनाए रामप्रभूची कथा ही दर्पण कथा आहे. जसं आरसा आपल्याला आपलं चित्र दाखवतो तसं रामप्रभूची कथा आपण नेमकं कोण आहोत याचं जाणीव करून देणारी कथा आहे, ती दर्पण कथा आहे. म्हणून जी माणसं आपण जसं आहोत तसं आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत असतात त्या लोकांचा बऱ्याच वेळेला आपल्याला राग येत असतो. बघा, सासू वारंवार 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 सुनेला सांगत असते, तुला हे जमत नाही, तुला ते जमत नाही. मला असं वाटतं एखादी गोष्ट जर माणसाला जमत नसेल तर चांगला माणूस आपल्याला सांगत असेल तर त्याचं ऐकलं पाहिजे. तर बरेच लोक अशीही पाहायला मिळतात, आपल्याला तर काही कळत नाही म्हणजे सांगतात त्यांचं सुद्धा ऐकत नाही. आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसेल आणि वारंवार वारंवार जर समोरचा माणूस आपल्याला त्या गोष्टीची जाणीव करून देत असेल की अरे बाबा तुझा अजून स्वर लागत नाही, तुझा अजून स्वर लागत नाही, तुला अजून चांगलं वाजवायला जमत नाही, हे जर चांगला माणूस आपल्याला सांगत असेल तर आपण ऐकलं पाहिजे, कुठंतरी थांबलं पाहिजे. पण जी माणसं आपल्याला वारंवार जाणीव करून देतात बऱ्याच वेळेला त्या लोकांचा आपल्याला राग येत असतो. तसं आरसा हा आपलं चित्र जसं आहे तसं दाखवणार आहे. आपण जसं आहोत तसा आरसा आपल्याला दाखवत असतो. म्हणून रामप्रभूची कथा सुद्धा तशीच आहे. बघा, प्रत्येकाच्या घरातली कथा आहे. रामप्रभूची कथा ही प्रत्येकाच्या घरातली कथा आहे. प्रत्येक वेळेलाच आपल्याला चांगलं म्हणणारी माणसं भेटतील असं नाहीये महाराज. ज्या दगडाला सिंदूर लावणारी माणसं भेटत असतात ना, ती माणसं त्या दगडाचं नुकसान करत असतात. ज्या दगडाला सिंदूर लावणारी माणसं भेटत असतात ती माणसं त्या दगडाचं तर नुकसान करतच असतात, पण त्या दगडाचं नुकसान करून ती माणसं लोकांची सुद्धा फसवणूक करत असतात. जोपर्यंत ती माणसं त्या दगडाला सिंदूर लावत असतात तोपर्यंत त्या दगडाला आनंद वाटत असतो की वा, आता मला लोक देव म्हणतील, आता मी देव झालो. जोपर्यंत सिंदूर आहे तोपर्यंत त्या दगडाला आनंद वाटत असतो. पण जसा जसा सिंदूर निघतो तसा तसा खरा दगड बाहेर पडतो आणि खरा दगड पाहिल्यानंतर लोक म्हणतात, बापरे, इतक्या दिवसापासून याची देव म्हणून पूजा करत होतो, इतक्या दिवसापासून याची देव म्हणून त्याचं दर्शन घेत होतो, पण हा देव नसून हा दगड आहे. आणि ज्या दिवशी तो दगड आहे हे आपल्याला कळतं त्या दिवशी आपली फसवणूक झालेली असते. म्हणून मला असं वाटते, दगडाला सिंदूर लावण्यापेक्षा दगडाला घाव घालणारी माणसं भेटणं फार महत्वाचं आहे. दगडाला सिंदूर लावणारी माणसं भेटण्यापेक्षा दगडाला घाव मारणारी माणसं भेटणं फार महत्वाचं आहे. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला चांगलं म्हणणारीच माणसं भेटतील असं नाही, कधी कधी वाईट म्हणणारी सुद्धा माणसं भेटली पाहिजे. जी माणसं दगडाला सिंदूर लावतात ती त्या दगडाची फसवणूक करत असतात, आणि जी माणसं दगडावर घाव घालत असतात एक दिवस तीच माणसं त्या दगडाला देव बनवत असतात. साहोने टाकी घाये पाषाण देवती झाला पाये, पाषाण देवती झाला पाये, पाषाण देवती झाला पाये. साहोनिया टाकी घाये
साहोनिया टाके घाय पाषाण देवची झाला पाहे. दगडाला ज्यावेळेस घाव मारणारी माणसं भेटत असतात ती माणसं त्या दगडाला एक दिवस देव बनवत असतात. देवाच्या गळ्यातील फुलांनी एक दिवस, ऐका फार महत्वाचं हे, देवाच्या गळ्यातील फुलांनी एक दिवस देवाच्या पायावरच्या फुलांना विचारलं, का रे तुम्ही सुद्धा फुलंच आहात, आम्ही सुद्धा फुलंच आहोत, पण आम्ही देवाच्या गळ्यामध्ये आणि तुम्ही देवाच्या पायावर, असं का बरं? ऐका बरं, देवाच्या पायावरच्या फुलांनी एक दिवस देवाच्या गळ्यातल्या फुलांना विचारलं, तुम्ही सुद्धा फुलंच आहात, आम्ही सुद्धा फुलंच आहोत, पण तुम्ही देवाच्या गळ्यामध्ये आणि आम्ही देवाच्या पायावर, असं का? त्यावेळेस देवाच्या गळ्यातील फुलांनी देवाच्या पायावरच्या फुलांना उत्तर दिलं, दादा तुम्ही सुद्धा फुलंच आहात, आम्ही सुद्धा फुलंच आहोत, पण तुम्ही देवाच्या पायावर आणि आम्ही देवाच्या गळ्यात का? तर याचं एकच कारण आहे, देवाच्या गळ्यात येण्यासाठी आम्ही सुईचे घाव सहन केले. काय केले? सुईचे घाव आम्ही सहन केले, आणि सुईचे घाव सहन केल्यामुळं आम्ही देवाच्या गळ्यापर्यंत पोहोचलो. म्हणून माणसाला मोठं होण्यासाठी घाव सहन करणं फार महत्वाची गोष्ट आहे. बघा, ज्या दगडाला घाव मारणारी माणसं भेटत असतात ती माणसं त्या दगडाला एक दिवस देव बनवत असतात, आणि जी माणसं दगडाला शेंदूर लावत असतात ती माणसं त्या दगडाची फसवणूक करत असतात. म्हणून शेंदूर लावणारी माणसं भेटण्यापेक्षा घाव मारणारी माणसं आपल्या जीवनामध्ये भेटणं फार महत्वाचं आहे. करतात लोक, निंदा करतात. तुकोबारायांना नावं ठेवले, ज्ञानोबारायांना नावं ठेवले, आपण तर सामान्य माणसं आहेत महाराज. या मृत्यू लोकात ज्या तुकोबारायांनी रात्रंदिवस परमार्थ केला, या मृत्यू लोकात ज्या ज्ञानोबारायांनी रात्रंदिवस परमार्थ केला, त्या तुकोबारायांना सुद्धा लोकांनी नावं ठेवलीच, त्या ज्ञानोबारायांना सुद्धा लोकांनी नावं ठेवलीच. म्हणून नावं ठेवणारी माणसं जीवनामध्ये असली पाहिजे. म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा करणारी माणसं आपल्या जवळ असली पाहिजे. माणसाला मोठं व्हायचं असेल ना, तर निंदा करणारी माणसं जीवनामध्ये असली पाहिजे. असो खळ आईचे फार अमातयाचे उपकार, करीती पातकाची धुनी, हो मोल न घेता साबणी. असो खळ आईचे फार अमातयाचे उपकार, करीती पातकाची धुनी, जी माणसं आपली निंदा करतात, तुकोबाराय म्हणतात, असो खळ आईसे फार आम्हा त्यांचे उपकार, करती पातकाची धुनी, मोल न घेता साबणी. रुपये न घेता वाट्यावर बसून आपली आठवण काढतात. गावागावात तो वाटा असतो, त्या वाट्यावर सगळे MA BEd DEd असेच माणसं असतात. बरोबर आहे ना? काय नाव त्या वाट्याचं? कुचर वाटा. त्याच्यावर फक्त गावात कोणाचं कुठं काय चाललंय ह्याच्याच गप्पा असतात. बैसोनी टवाळी करी दुजयाची, बैसोनी टवाळी करी दुजयाची, हो नाही गोविंदाची आठवण, आठवण नाही गोविंदाची आठवण. बैसोनी टवाळी करी दुजयाची, बैसोनी टवाळी करी दुजयाची, हो नाही गोविंदाची आठवण, आठवण नाही गोविंदाची आठवण. बैसोनी टवाळी करी दुजियाची, नाही गोविंदाची आठवण. त्या वाट्यावर बसल्यानंतर कधी देवाचं नाव मुखाला येणार नाही, कधी भजन नाही, फक्त तिथं बसून निंदा आणि टवाळी. तुका म्हणे आईशी
करी ताटवाळी जन्म गेला जन्म गेला करी ताटवाळी जन्म गेला जन्म गेला करी ताटवाळी जन्म गेला जन्म गेला करी ताटवाळी जन्म गेला तुका म्हणे आईची थोर झाली हानी म्हणे आईची थोर झाली हानी हो तुका म्हणे आईची थोर झाली हानी म्हणे आईची थोर झाली हानी करी ताटवाळी जन्म गेला करी ताटवाळी जन्म गेला ताटवाळी जन्म गेला जन्म गेला करी ताटवाळी जन्म गेला तुका म्हणे आईशी थोर हानी झाली करी ताटवाळी जन्म गेला. काही काही लोकांचा जन्म गेला महाराज दुसऱ्याला नाव ठेवण्यात जन्म गेला जन्म, पण ती माणसं आयुष्यभर सुधारली नाही. अशी नावं ठेवणारी माणसं आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे बघा. ज्या वेळेस आपल्या अनुपस्थितीमध्ये आपल्या गैरहजेरीमध्ये जर आपलं नाव निघत असेल तर कुठंतरी आपण प्रगतीच्या मार्गावर येत असं माणसानं समजायचं. आपण गैरहजर असताना आपल्या अनुपस्थितीमध्ये जर लोक आपली टिंगलटवाळी करत असतील निंदा करत असतील तर समजून जायचं आपण प्रगतीच्या मार्गावर येत. मोल न घेता साबणी करी ती पातकाची धुनी. रुपया न घेता आपलं नाव निघत आहे का नाही? म्हणून ही नावं ठेवणारी माणसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. तसं दगडाला घाव घालणारी माणसं दगडाला एक दिवस काय बनवतात? देव बनवतात. म्हणून ही रामप्रभूची कथा ही माणसाला देव बनवणारी कथा आहे. पुन्हा तोच भरत, पुन्हा तोच लक्ष्मण, पुन्हा तोच राम, पुन्हा तीच कैकेयी, तीच सुमित्रा, तीच लंका, तीच अयोध्या. हे सगळं पुन्हा पुन्हा काय ऐकायचं? तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपण आठवड्यातून दोनदा जेवतो ना? किती वेळा जेवतो आठवड्यातून संतोष भाऊ? आठवड्यातून आठवड्यातून दोनदा जेवतो ना? काय कामाला काय कामाला? आठवड्यातून आपण किती वेळा जेवतो? 8 त्रिक नाश्ता सकाळचा 2 टाइम जेवण 1 टाइम नाश्ता. सकाळी नाश्ता करतो, दुपारी जेवण करतो, रात्री पुन्हा आपण जेवण करतो. जसं माणसाला जीवन जगण्यासाठी आहाराची फार गरज आहे, जेवणाची फार गरज आहे. जेवण करत असताना सुद्धा रोज रोज आपण तेच खातो की हो? सकाळी भाकर, सायंकाळी चपाती, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी चपाती, सायंकाळी भाकर, पुन्हा चपाती, पुन्हा भाकर, पुन्हा चपाती, पुन्हा भाकर. फार बदल झाला. कुठंतरी कुठं असंही पाहायला मिळतं, सकाळी वरण भात, सायंकाळी भात वरण. बरोबर आहे का नाही? सकाळी वरण भात, सायंकाळी भात वरण. ऍटम तोच आहे. जेवणासाठी जर आपल्याला पुन्हा पुन्हा तीच चपाती, तोच भात, तेच वरण, असं कुठं वरण असते का? एक मुलगा आपल्या आईला म्हणू लागला, आई असं कुठं वरण असते का? याला कुठं वरण म्हणतात का? असं कुठं वरण असतं का आई? या वरणाला काही धोरण आहे का नाही? मरण येईन म्हणला खाता खाता. असं कुठं वरण असते का? त्यावेळेस आईने सांगितलं, राजा हे मी केलं नाही, तुझ्याच बायकोनं केलंय. त्यावेळेस तो म्हणला, पातळ नितळे पण चवदार आहे. जेवणासाठी रोज रोज पुन्हा पुन्हा तोच भात, तीच चपाती, तेच वरण जसं आपण खातो, पुन्हा पुन्हा हेच पदार्थ आपण खातो, तशी रामप्रभूची कथा पुन्हा पुन्हा तेच शिकवते. या कथेतून सुद्धा पुन्हा पुन्हा आपल्याला तेच ऐकायला मिळतं. जसं जीवन जगण्यासाठी, माणूस जिवंत राहण्यासाठी माणसाला अन्नाची गरज आहे,
तसं या मृत्यू लोकामध्ये आदर्श प्रपंच कसा करावं, भावानी भावावर कसं प्रेम करावं हे शिकण्यासाठी सुद्धा रामप्रभूच्या कथेचीच या महाराष्ट्राला गरज आहे. म्हणून तुलसीदासजी आपल्याला म्हणतात, पुणे पुणे कीर्तने हो सोने सोनाई पुणे पुणे कीर्तने हो सोने सुनाए पुणे पुणे कीर्तने हो सोने सोनाई पुणे पुणे कीर्तने हो सोने सोनाई दिल की प्यास बुझत न बुझाई, दिल की प्यास बुझत न बुझाई, पुणे पुणे कीर्तने हो सोने सोनाई पुणे पुणे कीर्तने हो सोने सोनाई. जसं जीवन जगण्यासाठी माणसाला आहाराची गरज आहे, अन्नाची गरज आहे, तसं या मृत्यू लोकात जीवन जगत असताना आदर्श प्रपंच माणसाने कसा केला पाहिजे, भावानी भावावर कसं प्रेम केलं पाहिजे हे शिकण्यासाठी सुद्धा पुन्हा पुन्हा आपल्याला या रामप्रभूच्या कथेचीच गरज आहे. अन्नाशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. 15 दिवस 20 दिवस मला असं वाटते जास्तीत जास्त अन्न पाणी न घेता माणूस 22 दिवस जिवंत राहू शकतो. पण ज्याला जगायचंय त्याला अन्नाची गरज आहे. अन्नमय कोश आहे, त्यामुळं अन्नाची शरीराला फार गरज आहे. अन्नाबद्दल बोलत असताना तर ज्ञानोबा तर एके ठिकाणी म्हणतात, हे न म्हणावे साधारण अन्न परब्रह्म जाण. अन्नाची शरीराला जशी गरज आहे तशी रामप्रभूची सुद्धा आपल्याला फार गरज आहे. म्हणून अन्नाला कधी नावं ठेवत जाऊ नका. बघा, एखाद्या मुलीच्या लग्नामध्ये आपण जातो. लग्नाला गेल्यानंतर लग्नातली व्यवस्था पाहून, लग्नातलं जेवण पाहून, सगळं तिथलं वातावरण आपण पाहतो. लग्न लावतो आणि घरी येतो. आणि घरी आल्यानंतर आपण सहज चर्चा करतो की लग्नामध्ये व्यवस्था चांगली नव्हती, लग्नामध्ये जेवण चांगलं नव्हतं, लग्नामध्ये भाजीला मीठ नव्हतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण त्या लग्नातील व्यवस्थेला नावं ठेवत असतो ना, त्याच वेळेला त्याच लग्नातील मुलीचा बाप घरातल्या कोपऱ्यामध्ये बसून कोणाची किती किती उधारी द्यायचा याचा हिशोब करत बसलेला असतो. म्हणून एखाद्या मुलीच्या लग्नामध्ये गेल्यानंतर अन्नाला, तिथल्या व्यवस्थेला कधी नावं ठेवू नका. तेच 2 घास तुमच्या मुखामध्ये जावेत, तीच तोडकी मोडकी तुमची व्यवस्था कशी तरी व्हावी म्हणून त्या मुलीच्या बापाने कुठून तरी 1,00,000-2 लाख रुपये व्याजाने काढलेले असतात. आपण सहज बोलतो महाराज, अशी कित्येक लोक मी पाहिलीत. लग्नामध्ये येतात, अन्न वाढून घेतात, 2 घास खातात, अन्न वाया घालवतात, निघून जातात आणि बाहेर गेल्यानंतर त्या अन्नाला नावं ठेवतात. भाजीला मीठच नव्हतं, चपाती भाजलेलीच नव्हती. पण त्या अन्नाची व्यवस्था करण्यासाठी कुठंतरी त्या मुलीच्या बापाने व्याजानं पैसा काढलेला असतो. ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून अन्नाला कधी नावं ठेवू नका. तोच भात, तेच वरण, तीच चपाती, तीच भाकर जशी जशी आपण पुन्हा पुन्हा खातो. जीवन जगण्यासाठी जसं या गोष्टीची आपल्याला गरज आहे, तसं जीवन जगण्यासाठी रामप्रभूच्या कथेची सुद्धा आपल्याला फार मोठी गरज आहे. बघा, प्रत्येकाच्या घरातली ही कथा आहे. आज तुम्ही जरी ही कथा ऐकण्यासाठी इथपर्यंत आलेला आहात, पण ही कथा म्हणजे प्रत्येकाच्या घरातली कथा आहे. भांडण कोणाच्या घरी नाहीये महाराज, प्रत्येकाच्या घरी भांडण आहे. भावाभावामध्ये भांडण आहे, बापलेकामध्ये भांडण आहे. हे प्रत्येकाच्या घरी आज चाललेलं आहे. आणि म्हणून रामप्रभूची कथा ही मंदिरातली कथा नसून रामप्रभूची कथा प्रत्येकाच्या घरातली कथा आहे.
आणि आपल्या घरातली कथा आहे, आपल्या प्रपंचाची कथा आहे, म्हणून पुन्हा पुन्हा ही कथा आपण ऐकणं फार गरजेची गोष्ट आहे. या मृत्यू लोकामध्ये जी माणसं चांगली जगली ना दादा, त्याच लोकांचा इतिहास घडलाय. इतिहास घडत असताना माणसाच्या जन्माचा इतिहास घडत नाही, माणसाच्या मृत्यूचा इतिहास घडत नाही, पण इतिहास आतापर्यंत जो घडलाय तो माणसाच्या जगण्याचा घडलाय. आणि नुसतं जगण्याचाच नाही तर चांगलं जगण्याचा घडलाय. जी माणसं चांगली जगलीत त्या लोकांना अजूनही लोक विसरली नाहीत. आजही ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा एवढ्या थाटामाटामध्ये होतोय. ही माणसं चांगली जगलीत म्हणून आपण कार्तिक यात्रेला आळंदीला जातोय. आजही तुकाराम बीजेला लाखो समाज धावत धावत देहूला जातो. ही माणसं चांगली जगलीत म्हणून आजही आपण तुकाराम बीजेला देहूला जातो. आजही नाथसृष्टीला महाराष्ट्रातून लोक येतात पैठणला. का? ही लोक चांगली जगली म्हणून लोक शिष्टी आली की पैठणला जातात, तुकाराम बीज आली की देहूला जातात, संजीवन समाधी सोहळा आला कार्तिक यात्रेला आळंदीला जातात. म्हणून इतिहास जो घडतो तो फक्त आणि फक्त जी माणसं चांगली जगली, चांगलं जगण्याचा इतिहास घडतो. जी माणसं या मृत्यू लोकात जगत असताना चांगलं जीवन जगली त्या लोकांना अजूनही लोक विसरलेली नाही. 750 वर्ष झाली ज्ञानोबारांना जाऊन, अजूनही लोक त्यांना विसरायला तयार नाहीत. 350 वर्ष झाली जगद्गुरु तुकोबारांना जाऊन, आजही लोक त्यांना विसरायला तयार नाहीत. का? या मृत्यू लोकात जगत असताना ही माणसं चांगलं जगली. जे देशासाठी जगतात, जे धर्मासाठी जगतात, जे संप्रदायासाठी जगतात, जे दुसऱ्यासाठी जगतात, त्या लोकांना लोक कधीच विसरत नसतात. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. 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 सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार. 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 ज्योती समजीवन जगले, ज्योती समजीवन जगले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. ते अमर हुतात्मे झाले. ते अमर हुतात्मे झाले. जी माणसं देशासाठी जगली, जी माणसं संप्रदायासाठी जगली, जी माणसं धर्मासाठी जगली, लोक आजही त्यांची आठवण काढतात. लोक आजही त्यांना विसरायला तयार नाहीत. किती गोड आहे हे महाराज. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार. ज्योती समजीवन जगले,
ज्योती सम जीवन जगले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. जी माणसे देशासाठी, धर्मासाठी, संप्रदायासाठी जगलीत ना दादांनो, लोक त्यांना कधीच विसरत नाहीत. हे बोलत असताना उत्तरेश्वर महाराज मला सावरकरांची ती कविता आठवली. आलात तर तुमच्या सहित, नाही आलात तर तुमच्या शिवाय. जी माणसं धर्मासाठी, सावरकरांचं चरित्र लय गोड आहे महाराज. कधीतरी बसल्या बसल्या वेळ, आता चरित्र तुम्हाला वाचायला वेळ मिळणार नाही, पण पिक्चर आहे महाराज युट्यूब वरती सावरकरांचं, नक्की बघा. माणसाला जीवन जगण्यासाठी एक नवीन प्रेरणा मिळते. अशा लोकांचं चरित्र ऐकलं पाहिजे. सावरकरांचं चरित्र, देशासाठी जगले, देशासाठी धर्मासाठी जगले आणि देशासाठीच निघून गेले महाराज. घरदार सोडलं, सगळा त्याग सोडला, प्रपंच सोडला, हे सगळं देशासाठी त्यांनी सोडलं. म्हणून जी माणसं या मृत्यू लोकात चांगलं जगतात, मला असं वाटतंय त्यांचीच लोक आठवण काढत असतात. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपण सगळे हिंदू आहोत आणि हिंदू आहोत म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्या घरामध्ये, कथेमध्ये बसलेला आहेत आपण, खरं सांगा मला, तुमच्या घरामध्ये तुमच्या खापर पंजोबाचा फोटो आहे? नाही. निपर पंजोबा? तुम्ही म्हणता खापर पंजोबाच माहित नाही, निपर पंजोबा का नाही का? नाही. आपल्या घरामध्ये खापर पंजोबाचा फोटो नाही, आपल्या घरामध्ये निपर पंजोबाचा फोटो नाही, आपल्या घरामध्ये पंजोबाचा फोटो नाही. आजोबाचा फोटो कुठंतरी आता पाहायला मिळेल, तो सुद्धा अजून 10-5 वर्षामध्ये खाली येणार आहे. आजोबाचा फोटो सुद्धा आता भिंतीवरती राहणार नाही. ज्या रक्तातून आपण जन्माला आलोत, ज्या वंशावळीतून आपण जन्माला आलोत, ऐका ना, कदाचित त्या वंशावळीचे, त्या रक्ताचे फोटो आपल्या घराच्या भिंतीवरती आपल्याला पाहायला मिळत नाही. आपल्या खापर पंजोबाचा फोटो आपल्या घरामध्ये नाही, आपल्या निपर पंजोबाचा फोटो आपल्या घरामध्ये नाही, आपल्या पंजोबाचा फोटो आपल्या घरामध्ये नाही, आपल्या आजोबाचाही फोटो आपल्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. पण महाराष्ट्रामध्ये मला असं हिंदूचं घर दाखवा, त्या हिंदूच्या घरामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा फोटो नाही, त्या हिंदूच्या घरामध्ये माझ्या ज्ञानोबारायांचा फोटो नाही, त्या हिंदूच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही, त्या हिंदूच्या घरामध्ये धर्मवीर संभाजी महाराजांचा फोटो नाही. अरे, ज्या रक्तातून आपण जन्माला आलो, ज्या वंशावळीतून आपण जन्माला आलो, त्यांचे फोटो आपल्या घराच्या भिंतीवरती नाहीत. पण आज जगद्गुरु तुकोबारायांचा फोटो प्रत्येक घरात लागलाय, माझ्या ज्ञानोबारायांचा फोटो आज प्रत्येक घरात लागलाय, माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा फोटो आज प्रत्येक घरात लागलाय. याचं कारण इतकंच आहे, ही माणसं जगत असताना चांगलं जगली, आणि चांगलं जगली म्हणून त्यांचे फोटो आपल्या घराच्या भिंतीवरती लागलेले. म्हणून या मृत्यू लोकांमध्ये जगायचंय ना दादा, ते चांगलं जीवन जगा. आपण गेल्यानंतर 10-5 लोकांनी आपली आठवण काढली पाहिजे, असं माणसाचं जीवन असलं पाहिजे. बघा, तुकोबाराय म्हणतात ना, जाताना माणसानं कसं जावं. मने जावे सत्कीर्तीने बरावे, सत्कीर्तीने बरावे, सत्कीर्तीने बरावे. तुका मने जावे सत्कीर्तीने बरावे, सत्कीर्तीने बरावे, सत्कीर्तीने बरावे. या मृत्यू लोकांनी जात असताना, जगत असताना असं जगा, चांगलं जगा, आणि जात असताना तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे. सत्कीर्ती पाठीमागे उरेल असं माणसाने जगलं पाहिजे. सांगू, जीवन जगण्याचे 2 मार्ग आहेत. जीवन जगण्याचे 2 मार्ग आहेत, एक अपकीर्ती आणि दुसरी सत्कीर्ती. अपकीर्तीनेही माणसाला जगायचंच आहे आणि सत्कीर्तीनेही माणसाला जगायचंच आहे. ही अपकीर्ती सत्कीर्ती तुमच्या लक्षात येणार नाही. सोपं करून सांगतो, सोपं. आपल्या जेगाव मध्ये येण्यासाठी 2 रस्ते आहेत. किती रस्ते आहेत? 2. एकीकडून वांगीवरून आहे
आणि इकडून उंबरी पारगाव. हा रस्ता चांगला आहे आणि हा रस्ता थोडा कच्चा आहे. पूल पडलाय, इकडला पडलाय ना वाटतं, वाहून गेलाय. तुम्ही कोणत्या रस्त्याने गावात आलं पाहिजे? शहाण्या माणसाने या रस्त्याने आलं पाहिजे का या रस्त्याने आलं पाहिजे? थोडं लांब होईल पण कोणत्या रस्त्याने आलं पाहिजे? इकडून वांगीवरून आलं पाहिजे. जयगावला येण्यासाठी जर 2 रस्ते आहेत, एक चांगला रस्ता आहे, दुसरा कच्चा रस्ता आहे. मला असं वाटतं शहाण्या माणसाने चांगल्या रस्त्याचा वापर केला पाहिजे. तसं या मृत्यू लोकांमध्ये जगत असताना जीवन जगण्याचे सुद्धा 2 मार्ग आहेत. एक अपकीर्ती आहे आणि दुसरी सत्कीर्ती आहे. अपकीर्तीनेही जगायचंच आहे आणि सत्कीर्तीनेही जगायचंच आहे. मला असं वाटतंय अपकीर्तीने जगण्यापेक्षा माणसाने नेहमी सत्कीर्तीने जीवन जगलं पाहिजे. ज्ञानोबारांची गोड ओवी महाराज, जीवन जगण्याची. मला आता ते आठवत नाही, कीर्तनामध्ये म्हणत असतो मी. आगा उजवाटा चालावे तरी पायची शिनवावे, आडराणी धावावे तरी तेची. कच्च्या रस्त्याने गेलं तरी त्याच गावात आणि चांगल्या रस्त्याने गेलं तरी त्याच गावात जायचे. मग कच्च्या रस्त्याने जाण्यापेक्षा चांगल्या रस्त्याने गेलं पाहिजे. तसं अपकीर्तीनेही जगायचंच आहे आणि सत्कीर्तीनेही जगायचंच आहे. माझं कसं आहे उत्तरेश्वर महाराज, मला जितकं लागतंय का तितकंच मी पाठ करीत असतो. अवघड्यात शिरत नाही लई. कुणालाही अवघड्यात शिरल्या पुन्हा बाहेर येता येत नाही आपल्याला. त्याच्यामुळे कच्च्या रस्त्याने गेलं तरी तिथंच पोहोचायचंय, चांगल्या रस्त्याने गेलं तरी तिथंच पोहोचायचंय. मला असं वाटतंय कच्च्या रस्त्याने जाण्यापेक्षा चांगल्या रस्त्याने गेलं पाहिजे. तसं जगण्याचे 2 मार्ग आहेत. एक अपकीर्ती आहे आणि दुसरी सत्कीर्ती आहे. अपकीर्तीने जगण्यापेक्षा माणसानं नेहमी सत्कीर्तीने जीवन जगलं पाहिजे. आणि जी माणसं या मृत्यू लोकात सत्कीर्तीने जीवन जगली त्यांची उत्तम कीर्ती पाठीमागे राहील. उत्तमची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे का मरणेची सरे, किंवा गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. उभय लोकी उत्तम कीर्ती, उभय लोकी उत्तम कीर्ती, उभय लोकी उत्तम कीर्ती, उभय लोकी उत्तम कीर्ती. देवा चित्ते राहिलिया, देवा चित्ते राहिलिया, उभय लोके उत्तम कीर्ती, उभय लोके उत्तम कीर्ती. देव चित्ते राहिलिया, देव चित्ते राहिलिया, उभय लोके उत्तम कीर्ती, उभय लोके उत्तम कीर्ती. उभय लोकी उत्तम कीर्ती, देवचित्ती राहिलिया. चांगली कीर्ती माणसाच्या पाठीमागे राहील असं माणसानं जीवन जगलं पाहिजे. नाही तर बरीच माणसं या मृत्यू लोकात अपकीर्तीने जीवन जगताना दिसून येतात महाराज. चोरी मारी करून जीवन जगणं हे अपकीर्तीचं जगणं आहे. लांडी लबाडी करून जीवन जगणं हे अपकीर्तीचं जीवन जगणं आहे. एखाद्या माणसाला फसवून जीवन जगणं हे अपकीर्तीचं जीवन जगणं आहे. हे असं जीवन माणसाचं नसलं पाहिजे बघा. अपकीर्तीपेक्षा सत्कीर्ती फार महत्वाची. नाही तर बरीच माणसं अपकीर्तीने जीवन जगतात. इज्जत आलेली कळाना, गेलेली कळाना, काही नसतं त्याला. मान अपमान याच्यापासून फार लांब असतात. कधीतरी गाठभेट होती त्यांची मान अपमानाची, फार लांब असतात या गोष्टीपासून. काय वाटत नाही त्यांना. इज्जत गेली तरी काय वाटत नाही, लोकांनी नावं ठेवले तरी काय वाटत नाही. अशी माणसं असतात बघा, गावागावात असतात. एक आजी पेरू विकायला बाजारामध्ये गेल्या. माझ्याकडे पहा. एक आजी पेरू विकायला बाजारामध्ये गेल्या. 5-50 पेरू होते आजीजवळ. आजीनं असे बाजारामध्ये पेरू मांडले आणि बसल्या. एक असाच पट्ट्या होता, नेहमी चोरी करून जीवन जगणारा, लांडी लबाडी करून जीवन जगणारा. त्याने ते पेरू पाहिले.
धावत धावत आजीजवळ गेला आणि आजीला म्हणू लागला, आजी आजी कोणत्या गावच्या कुठून आलात, कसं आलात, असं बोलेपर्यंत 2-4 पेरू उचलले, खिशात टाकले आणि लागला रस्त्यात. पण आजीनं पाहिलं, आजीच्या लक्षात आलं यांना आपल्याला बोलण्याच्या नादात 2-4 पेरू चोरले. तो माणूस रस्त्याला लागला. आजीनं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर आजी त्याचा पाठलाग करत करत त्याच्या पाठीमागे गेली. आता ही जुन्या काळातली गोष्ट आहे. एका चौकामध्ये आजीनं त्याला गाठलं. आजीच्या पायामध्ये वाहना होत्या. वाहना काय होत्या? वाहना. चप्पल नाही, चप्पल वेगळी आणि वाहन वेगळी. आताची व्हीनस चप्पल म्हणजे खालून काटा टोचला तर वरून लगेच निघत आहे. असल्या चपला निघाल्यात आता. वाहन अशी होती महाराज, निबर. एक जर बसली पुन्हा नावच घ्यायचं नाही वाहनाचं. अशी निबर वाहन. अशा निबर वाहन आजीच्या पायामध्ये होत्या. चौकामध्ये त्याला गाठलं. आजीनं आपल्या उजव्या पायातली वाहन काढली आणि त्या वाहनानं त्या माणसाला असं मारलं, असं मारलं, असं मारलं. त्या वाहनाचे 2 तुकडे झाले. तुकडे झाल्यानंतर आजीनं असा उजव्या पायातला ते तुकडा असा ववाळला आणि असा इकडे फेकून दिला. पुन्हा डाव्या पायातली वाहन काढली. पुन्हा तितक्याच ताकदीनं, तेवढ्याच उमेदीनं डाव्या पायातल्या वाहनाने तितका मारला. डाव्या पायाच्या वाहनाचे पुन्हा 2 तुकडे झाले. पुन्हा डावा तुकडा घेतला, असा ववाळला आणि इकडे फेकून दिला. आजी निघून गेल्या. आणि हे सगळं पाहायला 5-50 लोक जमले होते. त्याच्यातला एक माणूस पुढे आला आणि ज्याला आजीनं मारलं होतं त्याला म्हणू लागला, काय रामभाऊ, इतका कुठं मार खाता असतात का रे? बरं मार खाल्लाच कशामुळे? पेरूमुळं. पेरूची किंमतच किती? 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये पेरूची किंमत. आणि 10-5 रुपयाच्या पेरूसाठी इतका मार खात असतात का रे? तुला युवाई आलाय, जावाई आलाय, जावाई बी आताच आलाय, है का नाही? तुला युवाई आलाय, तुला जावाई आलाय, युवाया जावायचा झालास आणि 10-5 रुपयाच्या पेरूसाठी कुठं इतका मार खात असतात. ते काय म्हणला माहितीये का? माझं कुठं काय गेलं म्हणला, आजीची चप्पल तुटली. म्हणजे इतका 2 चप्पल तुटूस तर मार खाल्ला त्याचं काही नाही. अशी माणसं त्या मृत्यू लोकात महाराज. मान अपमान काही वाटत नाही त्यांना. इज्जत गेलेली कळत नाही, आलेली कळत नाही. आणि असं जीवन माणसाचं नसलं पाहिजे. बघा माणसाचं जीवन कसं असलं पाहिजे, तर आदर्श जीवन असलं पाहिजे. काहीतरी चांगलं कर्तृत्व माणसाने या मृत्यू लोकात जगत असताना केलं पाहिजे. आणि असं आदर्श जीवन जगणारी जी माणसं असतात, समाज त्या लोकांना कधी विसरत नाही. मग चांगलं जीवन कसं जगायचं हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर ते शिकण्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा रामप्रभूची ही कथाच ऐकावी लागेल. चांगलं कसं जगलं पाहिजे हे रामप्रभूचं चरित्र आपल्याला शिकवेल. बघा आदर्श प्रपंच माणसाने कसा केला पाहिजे हे रामप्रभूची कथा आपल्याला शिकवेल. बघा भावानी भावाशी कसं वागलं पाहिजे, भावानी भावावर कसं प्रेम केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी शिकवणारी कथा म्हणजे ही रामप्रभूची कथा आहे. म्हणून तुलसीदासजी आपल्याला म्हणतात की ही कथा आपण पुन्हा पुन्हा ऐकली पाहिजे. पुणे पुणे कीर्तन हो सुने सुनाए, पुणे पुणे कीर्तन हो सुने सुनाए, पुणे पुणे कीर्तन हो सोने सुनाई, पुणे पुणे कीर्तन हो सोने सुनाई. हिया के प्यास बुझत न बुझाए, हिया की प्यास बुझत न बुझाए, पुणे पुणे कीर्तन हो सोने सुनाई, पुणे पुणे कीर्तन हो सोने सुनाई. आदर्श जीवन कसं जगलं पाहिजे, चांगलं जीवन कसं जगलं पाहिजे, भावानी भावावर कसं प्रेम केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी शिकवणारी कथा म्हणजे ही रामप्रभूची कथा आहे. ही प्रत्येकाच्या घरातली कथा आहे. बघा मग तुम्ही म्हणाल महाराज ही रामप्रभूची कथा, ही रामकथा जर प्रत्येकाच्या घरातली कथा आहे तर या कथेला इथं मंदिरामध्ये, इथं मंडपामध्ये काय यावं लागलं? तर त्याचं उत्तर असं आहे
बऱ्याच वेळेला आपण पाहतो, ज्या माणसाला घरातून हाकलून दिलेलं असतं, ज्या माणसाला घरातून बाहेर काढलेलं असतं, मला असं वाटतं ती माणसं सुद्धा मंडपाचा आणि मंदिराचा आधार घेऊन राहत असतात. मोठ्या मोठ्या सप्ताहाला जर आपण गेलो तर असे कित्येक लोक आपल्याला पाहायला मिळतात. म्हातारी माणसं असतात, तो बिचारी पोरांना घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि पोरानं घराच्या बाहेर काढलं म्हणून ती माणसं मंडपाचा आणि मंदिराचा आश्रय घेऊन तिथे राहत असतात. रामायणाचं सुद्धा तसंच आहे बघा. या रामकथेला सुद्धा आपण घरातून बाहेर काढून दिलं म्हणून तर या रामकथेला इथं मंडपामध्ये यावं लागलं, म्हणून तर या रामकथेला मंदिराचा आणि मंडपाचा आश्रय घ्यावा लागला. या रामकथेला आपण घरातून बाहेरून काढून दिलं म्हणून ही रामकथा इथं मंडपामध्ये आली. या रामकथेची जागा महाभारताने घेतली आणि महाभारत आणि रामायण कधीच एकत्र राहू शकत नाही, कधीच राहू शकत नाही. रामायणाची जागा महाभारताने घेतली, रामायणाच्या पोथीची जागा महाभारताच्या पोथीने घेतली. रामायणाची पोथी आपण घराच्या बाहेर काढून दिली आणि महाभारताने त्या पोथीची जागा घेतली आणि महाभारताने त्या पोथीची जागा घेतल्यामुळं या रामकथेला, या रामायणाला इथं मंडपामध्ये आणि मंदिरामध्ये यावं लागलं. महाभारत आणि रामायण कधीच एकत्र राहू शकत नाही. एका मुलीला पाहायला पाहुणे गेले. पाहण्याचा कार्यक्रम सुरू होता. एक आध्यात्मिक पाहुणे होते. त्या पाहुण्यांबरोबर पंढरीची वारी करणारे निष्ठावंत वारकरी, त्या पाहुण्याबरोबर एक आध्यात्मिक पाहुणे होते. त्या आध्यात्मिक पाहुणे समोर बसले, ती मुलगी त्यांच्या समोर बसली आणि मग या आध्यात्मिक पाहुण्यांनी त्या मुलीला प्रश्न विचारला, बाई तुझं नाव काय? तिने सांगितलं नाव. तुझं शिक्षण किती झालं? त्या मुलीने शिक्षणही सांगितलं. तर तुला काय काय आवडतं? तिने तिच्या आवडीनिवडी सांगितल्या. सध्या तू काय करते? त्या मुलीने सांगितलं, सध्या मी महाभारत करते. काय सांगितलं? सध्या मी महाभारत करते. आध्यात्मिक पाहुणे होते, त्यांना आनंद वाटला. चांगली गोष्ट आहे म्हणली. तू महाभारत करते? तिने सांगितलं हो महाभारत करते. मग लग्न झाल्यावर? तिने सांगितलं रामायण करणार आहे. आलं का लक्षात? लग्न झाल्यावर काय करणार आहे? रामायण करणार आहे. म्हणजे महाभारत आणि रामायण हे दोन्ही कधी एकत्रित राहू शकत, कधीच राहू शकत नाही. महाभारताच्या, रामायणाच्या पोथीने महाभारताच्या पोथीने रामायणाची जागा घेतली किंवा रामायणाच्या पोथीने महाभारताची जागा घेतली. रामायणाची जागा महाभारताने घेतल्यामुळं रामायणाला घर सोडावं लागलं आणि म्हणून रामायणाला या मंडपामध्ये, या मंदिरामध्ये यावं लागलं. म्हणून ज्या माणसाला घरातून बाहेर काढलेले, ती माणसं या मंदिराचा, या मंडपाचा आश्रय घेऊन राहत असतात बघा. तशी ही रामप्रभूची कथा आपण घरातून बाहेर काढून दिलेली कथा आहे. ही प्रत्येकाच्या घरातली कथा आहे महाराज. मी मगाशीच बोलून गेलो की आज भांडण प्रत्येकाच्या घरात आहे. भावाभावामध्ये भांडण आहे, बाप लेकामध्ये भांडण आहे. पण हे भांडण कुठंतरी थांबलं पाहिजे. बाप लेकातलं भांडण थांबलं पाहिजे, भावाभावाचं भांडण थांबलं पाहिजे. आणि हे भांडण कसं थांबलं पाहिजे हे जर शिकायचं असेल तर आपल्याला ही रामकथा ऐकावी लागेल बघा. माझं तर असं म्हणणं आहे की ही कथा ऐकण्यासाठी घरातल्या प्रत्येकाने असलं पाहिजे. भावाभावाने असलं पाहिजे, बहीण भावाने असलं पाहिजे, बाप लेकाने असलं पाहिजे, सगळ्यांनी असलं पाहिजे. ज्या वेळेला घरातील सगळे सदस्य एकत्रित येऊन ही रामप्रभूंची कथा ऐकतील, मला असं वाटतंय त्या दिवसापासून त्या घरात निश्चित बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आदर्श प्रपंच कसा करावा, भावावरती प्रेम कसं करावं, इथं आल्यानंतरच आपल्याला ऐकायला मिळेल. म्हणून ही रामप्रभूची कथा पुन्हा पुन्हा आपण ऐकली पाहिजे असं तुलसीदासजींची आपल्याला विनंती आहे. ही रामप्रभूची कथा मला तुमच्या प्रत्येकाच्या घरात घेऊन जायची आहे बघा. आज जरी तुम्ही मनाने शरीराने इथं आलेला असलात तरी प्रत्येकाच्या घरापर्यंत मला तुम्हाला घेऊन जायचंय. इथे एखादा भाऊ असेल, एखादा भाऊ नसेल तर या भावाला त्या भावापर्यंत घेऊन जायचे, आईला आपल्या मुलापर्यंत घेऊन जायचे, मुलाला आपल्या आईपर्यंत घेऊन जायचे. अशी ही रामप्रभूंची कथा आहे.
ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलोत ना दादा, या मातीचे आपल्यावर उपकार आहेत. या मातीवर प्रत्येकाने प्रेम केलं पाहिजे. जी माती आपल्याला चालण्यासाठी आधार देते, जी माती आपल्याला पळण्यासाठी आधार देते, जी माती आपल्याला झोपण्यासाठी आधार देते, जी माती आपल्याला कीर्तन भजन या सगळ्या गोष्टी, या सगळ्या क्रिया करण्यासाठी जी माती आपल्याला आधार देते, त्या मातीचे नक्कीच आपल्यावर उपकार आहेत. म्हणून जी माणसं आपल्यावर उपकार करत असतात त्यांचे उपकार कधी विसरायचे नसतात. बघा, उपकार कधी विसरायचे नसतात. म्हणून प्रत्येक माणसाने शेवटच्या श्वासापर्यंत या मातीवर प्रेम केलं पाहिजे. मातीवर प्रेम करण्यापेक्षा सुरुवातीला भावाने भावावर प्रेम केलं पाहिजे. मुलाने बापावर प्रेम केलं पाहिजे. बापाने आपल्या मुलावर प्रेम केलं पाहिजे. कोणत्या आईला वाटत नाही हो दोन्ही भाऊ एकत्रित राहायला असावे, दोघांचा प्रपंच चांगला असावा. प्रत्येक आईचं हेच स्वप्न असतं, प्रत्येक बापाचं हेच स्वप्न असतं. मस्तपैकी दोन भाऊ असावेत. एक भाऊ पुण्यासारख्या शहरामध्ये राहायला असावा, एक आपला या खेड्यामध्ये राहण्यासाठी असावा. पुण्यातला मुलगा श्रीमंत असावा, खेड्यातला मुलगा बिचारा गरीब असावा. आणि जो मुलगा गरीब असतो, मला असं वाटतंय आई वडील त्याच्याकडेच राहत असतात. श्रीमंत मुलाने तिकडं पुण्यामध्ये राहावं, बिचाऱ्या गरीब मुलाने गावाकडे राहावं, आपली शेती करावी, त्याच्या घराची पुडदी पडलेली असावी. घराच्या बाहेर दोन वट्टे असावेत. एका वट्ट्यावर आईनं बसावं, दुसऱ्या वट्ट्यावर बापाने बसावं. आणि वट्ट्यावर बसून त्या मायबापानं आपल्या शहरातल्या मुलाची आठवण काढावी. चित्र आपल्या डोळ्यासमोर आणा, फार गोड आहे बघा. बिचारी माय वट्ट्यावरती बसलेली असावी, तो वट्टा शेणाने असा सारवलेला असावा. दुसऱ्या वट्ट्यावरती बाप बसलेला असावा. तेवढ्यामधले शहरातला मुलगा शहरामधून निघावा, गाडी चालवत 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 त्याने इथं खेड्यापर्यंत यावं. मस्त अशी त्याची फोर व्हीलर दारामध्ये यावी. आईनं लांबूनच ती फोर व्हीलर पाहावी. पाहिल्याबरोबर आईला आनंद वाटतो की याच्यासाठी मी दुसऱ्याच्या शेतामध्ये काम केलं, काबाड कष्ट करून याला शिकवलं, पण माझ्या पोरानं माझ्या कष्टाचं चीज केलं. आज माझा मुलगा मोठा ऑफिसर झाला, आज पुण्यासारख्या शहरात राहतोय. आईला आनंद वाटतो, तिकडे जाऊन शिकला. आज माझा मुलगा 20 लाखाच्या गाडीत घरी आला. मुलाने मस्तपैकी अशी गाडी चालवत चालवत घरापाशी यावं, गाडीच्या खाली उतरावं. खेड्यातला जो भाऊ आहे, त्या भावाला 2 मुलं आहेत, त्यांच्यासाठी त्या शहरातल्या भावानं काहीतरी खायला घेऊन यावं. गाडीतून त्यांनी खाली उतरल्याबरोबर खेड्यातल्या भावाची जी 2 मुलं आहेत, धावत धावत त्याच्याकडे जावी. काका आले, काका आले, काका आले असं म्हणत म्हणत ती मुलं त्याच्याकडे जातात. मुलांना पाहिल्याबरोबर जे काही खायला आणलंय मुलाच्या हातामध्ये तो देतो. एक छोटासा मुलगा असतो, त्याच्या अंगावर शर्ट नाही, चड्डी घातलेली, दिगंबर अवस्था. धावत 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 त्यानं काकाकडे जावं, काकाच्या पायाला बिलगावं, काकाने त्याला उचलून घ्यावं आणि उचलून घेऊन आनंदाने काकाने त्या मुलाला अशी मिठी मारावी. मला असं वाटतं हे पाहिल्यानंतर प्रत्येक बापाला आणि प्रत्येक आईला आनंद होईल बघा. मायबापाला याच्या पलीकडे काही पाहिजे नसतं महाराज. 2 मुलं जर असतील तर आमच्या 2ही मुलांचा प्रपंच चांगला असला पाहिजे. मस्त त्यांनी असं सोबत जेवायला बसलं पाहिजे. विनोद प्रमोद करत 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 त्यांनी जेवलं पाहिजे. 2 सुना, 2 मुलं, त्यांचा सगळा परिवार एकत्रित असला पाहिजे. याच्या पलीकडे मायबापाची काय इच्छा आहे महाराज. मला असं वाटतंय ज्या वेळेला 2ही मुलं, 2ही सुना आणि त्यांची जी मुलं बाळं आहेत, या सगळ्यांना एकत्रित पाहिल्यानंतर जो आनंद मायबापाला मिळत असेल ना, त्या आनंदाला जोड नाहीये महाराज. हे चित्र आता दुर्मिळ झाले दादा. ज्या घरामध्ये 2 भाऊ राहतात त्या दोघांमध्ये भांडण नाही. एक गावाकडे राहतो, दुसरा शहरामध्ये राहतो. गावाकडचा भाऊ त्याला शिव्या देतो, तिथलचा भाऊ याला शिव्या देतो. या गोष्टी कुठंतरी थांबणं काळाची गरज आहे. भावाभावातलं प्रेम संपत चाललं.
बाप लेकातलं प्रेम संपत चाललं. म्हणून भावाभावातलं प्रेम टिकून राहावं असं जर आपल्याला वाटत असेल, बापातलं आणि मुलातलं प्रेम टिकून राहावं असं आपल्याला जर वाटत असेल, तर आजही या देशाला रामप्रभूच्या कथेचीच गरज आहे. या गोष्टी जर आपल्याला कुठून शिकायच्या असतील तर या गोष्टी फक्त आणि फक्त आपल्याला रामप्रभूच्या कथेतूनच शिकायला मिळतात. म्हणून तुलसीदासजी आपल्याला विनंती करतात की पुन्हा पुन्हा ही कथा आपण ऐकली पाहिजे, पुन्हा पुन्हा ऐकायची. मुलांना आनंदी पाहिलं की आईवडिलांना दुसरं काही लागत नाही. मुलं आनंदी दिसली की आईवडिलांना त्यातच सुख असतं. पुत्राच्या विजये आणि पिता सुखावत जाय. तुकाराम महाराज म्हणतात, मुलाला एखादा चांगली नोकरी लागली, एखाद्या उंच पदावर तो पोहोचला की बापाला त्याच्यात आनंद आहे, बापाला त्याच्यात सुख आहे. म्हणून आपल्या वागण्यातून, आपल्या कृतीतून जर माय बापाला आनंद मिळत असेल, आपल्या चांगल्या वागण्यामुळे जर आई वडील आनंदी राहत असतील, तर मला असं वाटतं प्रत्येक मुलाने आनंदी राहणं ही फार मोठी काळाची गरज आहे. माय बापाचे आपल्यावर अनन्य उपकार आहेत बघा. मी तर कीर्तन करत असताना वर्षश्राद्धाच्या कीर्तनामध्ये आमचे उत्तरेश्वर महाराज, अविनाश महाराज, आम्ही सगळीही कीर्तन करतो. वर्षश्राद्धाची कीर्तन करत असताना माय सांगतो, बाप सांगतो, बापाचे उपकार सांगतो, आईचे उपकार सांगतो. माय बापाच्या उपकाराला या जगामध्ये जोड नाही महाराज, जोड नाही. आईचं अंतकरण हे फार मृदू आहे बघा, फार मऊ अंतकरण आहे. लोण्यावरती जर आपण बोट ठेवलं ना, लोण्यावरती, तर काय होतं? खड्डा पडतो लगेच. लोण्यावरती बोट ठेवल्यानंतर जर लोण्याला खड्डा पडत असेल, तर आईचं अंतकरण हे सुद्धा लोण्यासारखं आहे. आईचं अंतकरण हे सुद्धा तितकंच मृदू आहे. मग लोण्यावरती बोट ठेवल्यानंतर जर लोण्याला खड्डा पडत असेल आणि आईचं अंतकरण जर त्या लोण्यासारखं मऊ असेल, मृदू असेल, आणि त्याच आईला जर आपण सर्रास शिव्या देत असो, त्याच आईला जर आपण शब्द रूपी बाणानं शिव्या देऊन जर आईला त्रास देत असू, तर आईचं अंतकरण काय होत असेल विचार करा. म्हणून आईच्या उपकाराला या जगामध्ये जोड नाही दादा. माय बापासारखे उपकार या जगामध्ये कोणीच करत नाहीत. म्हणून आईचे उपकार सांगत असताना एक कविता आपण नेहमी म्हणतो बघा, ती मला फार आवडली. इतकं गोड वर्णन आलेले त्याच्यामध्ये. कशी असते आई, काय करते आई? हंबरून हंबरून वासराली साठती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, दुष्काळात मायेच्या माझा आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. काट्या कुट्या चायला माय जाय राणी, पायात नसे वाहन तिच्या हिंडे आणवानी. काट्या कुट्या काही तिचे मानत नसे पाय, तवा मला काट्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. आईचे उपकार आहे. म्हणून प्रत्येक आईला, प्रत्येक बापाला हेच वाटतं की आमची दोनही मुलं आनंदी असली पाहिजे, आमच्या मुलाचा प्रपंच आदर्श असला पाहिजे, आमच्या मुलांनी चांगलं जगलं पाहिजे, भांडण तंटा न करता एक आदर्श प्रपंच त्यांनी समाजासमोर ठेवला पाहिजे. आज प्रत्येक मायबापाची हीच इच्छा आहे. आणि म्हणून आदर्श प्रपंच कसा करावा, आदर्श प्रपंच कसा केला पाहिजे,
या मृत्यूलोकात जगत असताना कसं चांगलं जगलं पाहिजे या सगळ्या गोष्टी शिकवणारी कथा म्हणजे ही रामप्रभूची कथा आहे. रामप्रभूची कथा आपण का ऐकली पाहिजे, कशासाठी ऐकली पाहिजे, पुन्हा पुन्हा का ऐकायची, याची बरीच उदाहरणं मी तुम्हाला दिली. ही सगळी उदाहरणं देत 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 आपण इथपर्यंत आलो. पण जी रामकथा आपण 7 दिवस श्रवण करणार आहोत, ज्या रामकथेचं 7 दिवस आपल्याला चिंतन करायचंय, ती रामकथा आपल्यापर्यंत नेमकी कुणी पोहोचवली, आपल्यापर्यंत ती रामकथा कुणी पोहोचवली? तर ही रामकथा आपल्यापर्यंत तिघांनी पोहोच केलेली. किती जणांनी? तिघांनी. ही रामकथा आपल्याला तिघांनी दिलेली आहे. एक तुलसीदासजी, 2 वाल्मिकजी आणि 3 नंबर नाथबाबा. या तिघांनी ही रामकथा आपल्याला दिलेली आहे. बघा, तुलसीदासांनी ही रामकथा आपल्यापर्यंत पोहोच केली, नाथबाबांनी ही रामकथा आपल्यापर्यंत पोहोच केली आणि वाल्मिकजींनी ही रामकथा आपल्यापर्यंत पोहोच केली. ज्या लोकांनी ही रामकथा आपल्याला दिली त्यांचं सुद्धा थोडं थोडं चरित्र पाहणं ही फार गरजेची गोष्ट आहे. महाराज, आमचे उत्तरेश्वर महाराज कीर्तन करत असताना रामायणातल्या ओव्या इतक्या गोड मानतात महाराज. त्या दिवशी आळंदीमध्ये कार्तिकी यात्रेमध्ये कीर्तन केलं तर खरं तर त्या ओव्यांची गरज मला आहे बापू, आता कथा सांगण्यासाठी. आम्ही तिकडे गेलोच नाहीत अजून. इतक्या गोड ओव्यात महाराज रामायणामध्ये आलेल्या. नाथबाबांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. वाल्मिकजींनी सुद्धा राम जन्माच्या अगोदर या रामायणाचं वर्णन केलेले. कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. राम जन्माला येण्याच्या अगोदर वाल्मिकजींनी हे सगळं लिहून ठेवलं होतं की पुढं काय घडणार आहे. हे सगळं कधी लिहिलं होतं? राम जन्माच्या अगोदर. केले रामायण रामा आधी. म्हणून वाल्मिकजींनी ही कथा आपल्याला दिली, नाथबाबांनी ही कथा आपल्याला दिली आणि तुलसीदासांनी ही कथा आपल्याला दिली. या तिघांनी ही रामप्रभूंची कथा आपल्यापर्यंत पोहोच केलेली आहे. म्हणून तिघांचंही थोडं थोडं चरित्र आपण 5-5 मिनिटं पाहणार आहोत आणि या कथेला विराम देणार आहोत. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने रामप्रभूंचं गोड असं भजन करा. अगदी वेळेमध्ये आपली कथा संपणार आहे. श्रीराम जय जय राम, 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 वा वा, श्रीराम जय जय राम, 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 टाळी वाजवा, टाळी. जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय
जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम नाथबाबांनी, तुलसीदासांनी आणि वाल्मिकजींनी या तिघांनीही रामप्रभूंची कथा आपल्यापर्यंत पोहोच केलेली आहे बघा. वाल्मिकजींचं चरित्र आपण कीर्तनाच्या द्वारे नेहमी ऐकत असतो. वनामध्ये राहत होता, माणूस दिसला, प्रवासी दिसला, त्याला अडवायचं, त्याची लुटमार करायची आणि त्याला मारायचं. इतकंच काम वाल्मिकाचं. वनामधून माणूस चालला, प्रवासी दिसला की त्याला अडवायचं, त्याची लुटमार करायची, त्याला मारून टाकायचं. इतकंच वाल्मिकांनी काम केलं. आणि माणसं मारत असताना लुटमार करून 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 त्या वाल्मिकांनी किती माणसं मारली असं म्हणतात बुवा. काय 7 रांजण भरलेले, इतके माणसं मारली. एक दिवस त्या वाल्मिकजींच्या जीवनामध्ये नारद मुनींची भेट झाली. जीवनामध्ये संतांची भेट होणं फार गरजेची गोष्ट आहे बघा. संत भेटीने माणसाचं जीवन बदलू शकतं. संत भेटीने माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडू शकतो. म्हणून संतांची भेट आपल्या जीवनामध्ये होणं फार गरजेची गोष्ट आहे. आताच्या काळात संत भेटणार नाहीत. आताच्या काळात खरे संतांची भेट होणं सोपी गोष्ट नाही. पण आपल्या परिसरात जर एखादा महात्मा राहत असेल, आपल्या परिसरात जर एखादा साधू राहत असेल, तर त्या महात्म्याच्या, त्या साधूच्या संगतीमध्ये सुद्धा आपण कधी कधी राहिलं पाहिजे. संत महात्म्यांच्या, साधूच्या संगतीत राहिल्यानंतर माणसाचं जीवन कसं बदलतं हे माणसाला सुद्धा कळत नाही. त्याच वनामधून एक दिवस नारद मुनी जात होते. जात असताना वाल्मिकाने नारद मुनींना अडवलं. काढा म्हणले, तुमच्या जवळ काय. सांगितल्याबरोबर नारद मुनीने आपल्या गळ्यातला विना काढला आणि म्हणले, हे घे. त्यावेळेस वाल्मिकाने सांगितले, हे कशाला. रोकड पैसा काय असलं तर द्या, काय धन असलं तर द्या. नारद मुनीने सांगितलं, हेच खरं आमचं धन आहे. हेच खरं आमचं धन आहे, आमच्याकडे काय दुसरं धन आहे. नारदाला तो सांगू लागला, काय तुमच्याकडे तर द्या लवकर. नारद मुनी म्हणले, माझ्याकडे दुसरं काही नाही. विना घेतो, भजन करतो, याच्यापेक्षा माझ्याकडे दुसरं काही नाही. संत भेट त्या वाल्मिकाच्या जीवनामध्ये झाली. नारद मुनीने त्याला विचारलं, तू काय करतो. त्यानं सगळंच सांगितलं. मी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला अडवतो, त्याची लुटमार करतो, त्याला मारतो. त्यावेळेस नारद मुनीने सहज विचारलं, तू रोज चोरी करतो, लुटमार करतो, मारतो, तुझे हे पाप करतो, या पापात तुझे घरचे सहभागी आहेत का. त्यावेळेस त्या वाल्मिकाने सांगितलं, हो मग माझी पत्नी सहभागी आहे, माझे मुलं सहभागी आहेत, त्यांच्यासाठी तर रात्रंदिवस चोऱ्या करतोय, त्यांच्यासाठी तर हे रात्रंदिवस खटाटोप चालू आहे, कोणासाठी चालू आहे. त्यावेळेस नारद मुनीने विचारलं, एक काम कर, मी इथंच थांबतो, धावत धावत घरी जा आणि घरच्या लोकांना विचार, माझ्या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का. मला असं वाटतंय नारद मुनीच्या या वचनावर वाल्या कोळ्याचा विश्वास बसला, ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. परमार्थाची ही पहिली पायरी. कदाचित या गोष्टीवर जर वाल्या कोळीचा विश्वास बसला नसता आणि नारद मुनीला तिथंच ठेवून जर वाल्या कोळी घरी विचारायला गेला नसता, तर वाल्या कोळीचा वाल्मिक ऋषी झाला नसता. हे मुद्दा फार महत्वाचा आहे. नारद मुनी म्हणले, घरी जाऊन विचार, मी जे पाप करतोय, माझ्या पापामध्ये पत्नीला विचार, तू सहभागी आहेस का. मुलाबाळांना विचार, तुम्ही सहभागी आहात का. नारद मुनीच्या वचनावर विश्वास ठेवला.
धावत धावत घरी गेला आणि पत्नीला विचारलं, का ग, मी रोज लोकांना अडवतो, लोकांना मारतो, लुटमार करतो, हे सगळं पाप माझ्याकडून रोज घडतंय, या पापामध्ये तू सहभागी आहेस का? पत्नीनं सांगितलं, याच्यामध्ये आम्ही सहभागी नाही. म्हणून ज्या संसारासाठी आपण रात्रंदिवस खटाटोप करतोय ना दादा हो, ज्या मुलाबाळांसाठी, ज्या प्रपंचासाठी, ज्या पत्नीसाठी रात्रंदिवस आपण धडपड करतोय, मला असं वाटतंय तीच माणसं खरी वेळ आल्यानंतर ती माणसं सुद्धा आपली साथ सोडल्याशिवाय राहत नाही. म्हणून पत्नीवर आणि लेकरावर विश्वास ठेवून जीवन जगायचं, कवा धोका देते. ऐशी या चोराचा कैसा हा विश्वास, ऐशी या चोराचा कैसा हा विश्वास, या चोराचा कैसा हा विश्वास, ऐसिया चोराचा कैसा हा विश्वास. धरली तुझी कास तुका मरे, धरली तुझी कास तुका म्हणे, ऐसिया चोराचा कैसा हा विश्वास, ऐसिया चोराचा कैसा हा विश्वास. धरली तुझी कास तुका म्हणे, धरली तुझी कास तुका म्हणे, ऐसिया चोराचा कैसा हा विश्वास, ऐसिया चोराचा कैसा हा विश्वास. ऐशिया चोराचा कैसा हा विश्वास, धरिली तुझी कास तुका म्हणे. बायको पोरं आपल्या पापामध्ये, हा एखाद्या वेळेस पुण्यामध्ये सहभागी होतील, पण पापामध्ये बायको असली तरी सहभागी होत नाही, मुलं असले तरी पापामध्ये कधी मुलं सुद्धा सहभागी होत नाहीत. म्हणून पुण्यामध्ये सहभागी होतील पण पापामध्ये घरची माणसं सुद्धा सहभागी होत नसतात. म्हणून पाप करताना माणसानं घाबरलं पाहिजे. बघा, पत्नीनं सांगितलं मी तुमच्या पापामध्ये सहभागी नाही, मुलाबाळांनी सांगितलं आम्हीही तुमच्या पापामध्ये सहभागी नाही. धावत धावत पुन्हा वनामध्ये आला आणि नारदजीला सांगू लागला, माझ्या पापामध्ये माझी पत्नीही सहभागी नाही, माझ्या पापामध्ये माझी मुलं बाळ सहभागी नाहीत, काय करू? त्यावेळेस नारद मुनीने सांगितलं, इथून पुढे तू एकच कर, जेवढं काही पाप केलंस ना सगळं पाप निघून जाईल, सगळं पाप नष्ट होईल, पण तुला इथून पुढं फक्त आणि फक्त रामप्रभूंचं भजन करावं लागेल. ऐका बरं, इतकं पाप झालं त्या वाल्या कोळ्याकडून, इतकी माणसं मारली होती, इतकं पाप झालं होतं की मुखाला राम राम सुद्धा शब्द येत नव्हता. म्हणून देवाला तोंडाचं नाव येण्यासाठी सुद्धा अनंत जन्माचं पुण्य लागतंय महाराज. अनंत जन्माचे सुकृत पदरी. राम हा उच्चार तरीच बैसेवाचे, राम हा उच्चार तरीच बैसेवाचे, अनंत जन्मीचे होईला पुण्य, होईला पुण्य, अनंत जन्मीचे होईला पुण्य. राम हा उच्चार तरीच बैसेवाचे, राम हा उच्चार तरीच बैसेवाचे, अनंत जन्मीचे होईला पुण्य, होईला पुण्य, अनंत जन्मीचे होईला पुण्य. राम हा उच्चार तरीच बैसेवाचे, अनंत जन्माचे होईल पुण्य, किंवा अनंत जन्माचे सुकृत पदरी. अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं, तेव्हा माणसाच्या तोंडाला देवाचं नाव येतं. ज्याचं पुण्य कमी पडलं, ज्यानं फक्त आणि फक्त पाप केलेलं आहे, त्या माणसाने ठरवलं तरी त्याच्या तोंडाला कधी देवाचं नाव येत नाही. म्हणून त्या वाल्या कोळीकडून इतकं पाप घडलं होतं, इतकं पाप घडलं होतं की त्याच्या मुखाला राम 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 असं येतच नव्हतं. मग नारद मुनीने सांगितलं, एक काम कर, तुला राम नाही का म्हणता येत, राम नाही का म्हणता येत, एक काम कर, मरा मरा मरा, तू भरपूर लोक मारलेलीस त्याच्यामुळे तुला हे जमल, मरा 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 असं म्हण, माझ्या शब्दावर विश्वास ठेव, तू मरा मरा म्हण, ते आपोआप राम राम होईल.
नारद मुनींच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि तो म्हणायला लागला, मरा मरा मरा. असं जर सहज म्हणत गेलं ना माणूस, तर मराचं काय होतंय? राम. मरा 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 होते का नाही? तो मरा मरा म्हणत गेला. मारा मारा येही मंत्र उनके अंदर भेदा. उनके अंतर भेदा. हाँ. जब वाला था तो वाल्मिकी हुआ जब भेटी हुई नारदा. नारद मुनींनी मरा मरा असं म्हणायला सांगितलं, पण त्याचं राम राम झालं. रामप्रभूचं भजन त्या वाल्या कोळीकडून घडलं आणि महाहत्यारा असणारा वाल्या कोळी वाल्मिक ऋषी झाला. आणि राम जन्मायला येण्याच्या अगोदर त्या वाल्मिकाने हे सगळं रामायण लिहिलं. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. राम जन्माला येण्याच्या अगोदर हे सगळं लिहून ठेवलं होतं. रामप्रभूचा जन्म होईल, वनवासात जातील, सीताहरण होईल, राम रावणाचं घनघोर युद्ध होईल, हे सगळं वाल्मिकजींनी रामप्रभूच्या जन्माच्या अगोदर लिहून ठेवलं होतं. म्हणून त्या जसं त्यांनी लिहून ठेवलंय तसंच रामप्रभूंना वागावं लागले. बोलिले वाल्मिक तैसाची करीन, वर्तुनी दावीन नामा म्हणे. वाल्मिक ऋषींनी जसं लिहून ठेवलं तसंच रामप्रभूंना जीवन जगत असताना वागावं लागलं. म्हणून ही वाल्मिकजींनी ही कथा आपल्यापर्यंत पोहोचवलेली कथा आहे. दुसरी ही कथा आपल्यापर्यंत पोहोचवली नाथबाबांनी. आता नाथबाबांचा जन्म तर आपल्या मराठवाड्यातलाच आहे. नाथबाबांचा जन्म षष्ठीच्या दिवशी. नाथबाबाला जनार्दन स्वामीचं दर्शन षष्ठीच्या दिवशी. नाथबाबांना भगवान दत्तात्रेयाची भेट झाली षष्ठीच्या दिवशी. आणि नाथबाबांनी आपला देह ठेवला षष्ठीच्या दिवशी. म्हणून नाथबाबाच्या जीवनामध्ये षष्ठीला फार मोठं प्राधान्य आहे बघा. आज जो स्वतःला वारकरी म्हणून घेतो, वारकरी संप्रदायामध्ये जो वावरतो, वारकरी संप्रदायामध्ये राहून जीवन जगतो, तो प्रत्येक माणूस षष्ठी आली कुठं दिसतो? पैठणला दिसतो. का? तर नाथबाबांच्या जीवनामध्ये षष्ठीला फार मोठं प्राधान्य. जन्म षष्ठीच्या दिवशी, जनार्दन स्वामीचं दर्शन षष्ठीच्या दिवशी, भगवान दत्तात्रेयाची भेट झाली षष्ठीच्या दिवशी, आणि नाथ महाराजांनी आपला देह सुद्धा ठेवला षष्ठीच्या दिवशी. असे नाथबाबा. पैठण गावामध्ये जन्म झाला, आयुष्यभर परमार्थ केला, आणि परमार्थ करत 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 रामायणासारखा ग्रंथ नाथबाबांनी सुद्धा आपल्याला दिला. ऐका, ही रामकथा तुलसीदासांनी आपल्याला दिली, ही रामकथा नाथबाबांनी आपल्याला दिली, आणि ही रामकथा वाल्मिकजींनी आपल्याला दिली. वाल्मिकजींचं थोडंसं चरित्र मी तुम्हाला सांगितलं. नाथबाबांचंही धावत्या वेगामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला थोडंसं. आणि आता जे आपल्याला 7 दिवस कथा पाहायची, तुलसी रामायण, त्या तुलसीदासांचं चरित्र सुद्धा आपल्याला पाहायचंय. तुलसीदासांच्या आईचं नाव होतं हुलसी. प्रयाग जवळ चित्रकूट जिल्ह्यामध्ये राजापूर नावाचं गाव आहे. त्या राजापूर गावामध्ये 1554च्या श्रावण शुक्ल सप्तमीच्या दिवशी गोस्वामी तुलसीदासजींचा जन्म झाला. ज्यावेळी तुलसीदासजींचा जन्म झाला त्यावेळीच 2 अघटित घटना घडल्या. तुम्ही म्हणाल महाराज अशा काय 2 अघटित घटना घडल्या? तर तुलसीदासजींचा जन्म ज्या वेळेला झाला त्यावेळेस 2 अघटित घटना अशा घडल्या की ज्या वेळेला संत तुलसीदास जन्माला आले त्यावेळेस जन्माला आल्याबरोबरच राम राम भजन करू लागले. आणि ज्यावेळेस संत तुलसीदास जन्माला आले त्यावेळेस जन्माला आल्याबरोबरच त्यांच्या मुखामध्ये दात होते, दात. या दोनही गोष्टी सर्वसामान्य माणसाकडून होत नाहीत. हे आपल्या जीवनामध्ये नाहीये. जन्माला आल्याबरोबर कोणी भजन करू शकत नाही आणि जन्माल्याबरोबर कोणाच्या मुखामध्ये दात येऊ शकत नाहीत. पण तुलसीदासजींचा जन्म झाला आणि या 2 अघटित घटना घडल्या. जन्माला आल्याबरोबर राम 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 असं गोड भजन ते करू लागले आणि जन्माला आल्याबरोबर त्यांच्या मुखामध्ये 32 दात होते. म्हणून बोलणारी जीभ असते आणि पडणारे काय असतात? दात असतात. बऱ्याच वेळा भांडणामध्ये दातच पडतात, बरोबर आहे का नाही? भांडणं लागल्यानंतर बरोबर मला वाटतं पडणारे कोण असतात? दातच असतात. एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणू लागला आता जास्त बोलशील तर तू 32 दात पाडीन. ते याला म्हणला तुझं जास्त बोलशील तर तू 64 पाडीन. तिसरा म्हणला मूर्ख आहेस का काय, तोंडामध्ये 32 दात असतात. ते म्हणला मला माहिती होतं तू मध्ये बोलणार म्हणून तुझे 32 आणि याचे 32 64 पाडणार.
तसं तुलसीदासजींचा जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबर त्यांच्या मुखामध्ये दात होते आणि राम नामाचं ते भजन करत होते. तुलसीदासजी ज्यावेळेस त्यांचं 5 वर्षाचं वय झालं त्यावेळेस त्यांची आई निघून गेली आणि आई निघून गेल्यानंतर ते अनाथ झाले. अनाथ झाल्यानंतर दारोदार जायचे, भिक्षा मागायचे. दारोदार जाऊन भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागले. एक दिवस एका मंदिरामध्ये बसले आणि मंदिरामध्ये बसल्यानंतर एक साधू महात्मा, एक साधू पुरुष त्या ठिकाणी आले. तुलसीदासजींना पाहिलं आणि पाहिल्याबरोबर विचारलं, का रे बाळा, काय नाव तुझं? त्यावेळेस तुलसीदासजी त्या साधूंना सांगू लागले, महाराज, हो साधू महाराज, गरीबाला कुठं नाव असते का? हो बाळा, कुठं राहतोस? बाबा, गरीबाला कुठं घर असते का? बाळा, तुझं गाव कोणतं? बाबा, काही माहिती नाही बाबा. बाबा, मी अनाथ आहे बाबा. त्यावेळेस ते साधू म्हणू लागले, आमच्या बरोबर येशील का? तुलसीदासजींनी सांगितलं, काही हरकत नाही, मी तुमच्या बरोबर येण्याकरता तयार आहे. त्या साधू महात्म्यानं संत तुलसीदासजींच्या हाताला धरलं आणि तुलसीदासांना ते साधू महात्मा घेऊन गेले. ऐका, त्या साधू महात्म्या बरोबर गेल्यानंतर तुलसीदासजी त्या महात्म्याच्या आश्रमामध्ये राहू लागले. तिथं राहिल्यानंतर त्यांनी शास्त्राचा, वेदाचा, पुराणाचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि सगळा अभ्यास केल्यानंतर गुरु आज्ञेने त्यांनी गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला. तुलसीदासजींचा विवाह झाला. तुलसीदासजींच्या पत्नीचं नाव होतं रत्नावली. रत्नावली नावाच्या स्त्री बरोबर त्यांचा विवाह झाला. मग विवाह झाल्यानंतर तुलसीदासजी काशीला जातात. हनुमंतरायाच्या साक्षीने रामकथेची सुरुवात करतात. 1630 मध्ये रामकथा चालू करतात आणि 1632 मध्ये या रामकथेचा ही रामकथा ते पूर्ण करतात. 1630 मध्ये संत तुलसीदासांनी या रामकथेला सुरुवात केली आणि 1632 या वर्षामध्ये संत तुलसीदासजींनी ही रामकथा पूर्ण केली. 2 वर्ष शास्त्राचा, पुराणाचा, वेदाचा चांगल्या प्रकारे त्यांनी अभ्यास करून ही 2 वर्ष ही कथा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 2 वर्ष त्यांनी या ग्रंथाचं लिखाण केलं. 1632 मध्ये संत तुलसीदासजींनी ही रामकथा पूर्ण केली आणि आपलं पारमार्थिक कार्य करत करत या मृत्यू लोकात जीवन जगत जगत परमार्थ करत करत इसवी सन 1680 मध्ये संत तुलसीदासजींनी आपली या इहलोकाची यात्रा संपवली. आणि म्हणून तुलसीदासजींचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत की त्यांनी ही रामकथा आपल्यापर्यंत पोहोच केली. नाथबाबाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत की त्यांनी सुद्धा ही रामकथा आपल्यापर्यंत पोहोच केली. आणि नाथबाबाचे सुद्धा आपल्यावरती अनंत उपकार आहेत की त्यांनी सुद्धा ही रामकथा आपल्यापर्यंत पोहोच केली. या तिघांमुळं ही रामकथा आज आपल्याला पाहायला मिळाली, हे चरित्र आपल्याला वर्णन करायला मिळालं. म्हणून या तीनही संतांचं थोडं चरित्र मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या कथेमध्ये फक्त आपण भावार्थ पाहिला आहे की रामप्रभूंची कथा माणसाने का ऐकली पाहिजे, रामप्रभूची कथा नेमकी का ऐकायची आणि रामप्रभूची कथा ऐकल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये काय बदल घडू शकतो. अर्थात रामकथेचा भावार्थ आज आपण पाहिला आहे. ही रामकथा आपल्याला कुणी दिली, त्या तीनही संत महात्म्यांचं चरित्र थोडं आपण पाहिलेलं आहे. उद्याच्या कथेमध्ये शिवपार्वती विवाहाची कथा आपण उद्याच्या कथेमध्ये पाहणार आहोत. आज आपल्या कथेचा पहिलाच दिवस असल्यामुळं थोडंसं चालू करायलाच अर्धा पाऊण तास उशीर झाला आणि त्यामुळं 10-5 मिनिटं मी सुद्धा कथा पुढं घेतली. 5 वाजून गेलेत मलाही कळतंय, पण सुरुवात अर्धा पाऊण तास उशिरा झाल्यामुळं 10-15 मिनिटं लांबली तरी काय हरकत नाही. मला महाराजांनी सांगितलं 5:15 पर्यंत. म्हणून आजचा कथेचा भावार्थ मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. उद्या बरोबर दुपारी 2 वाजता आपली ही रामकथा सुरू होईल आणि बरोबर 5 वाजता आपल्या कथेचा पूर्णविराम झालेला असेल. म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की उद्या कथेला येत असताना बरोबर 2 वाजता या. आम्ही तर 1:30ला इथे येणार आहेत, पण तुम्ही कमीत कमी 1:45ला तरी या. तुमचं कसं आहे, जसा जसा आमचा आवाज येईल तसं तुम्ही घरून निघतात.
आम्ही जेव्हा इथे येतो तेव्हा इथं 2-4च महिला आलेल्या असतात. तसं करू नका. ही रामप्रभूची कथा फार गोड आहे. तुम्हाला मी 7 दिवस अजिबात बोर होऊ देणार नाही. ती जिम्मेदारी माझ्याकडे. अजिबात बोर होणार नाही तुम्हाला. अधून मधून तसं मटेरियल भरपूर आहे माझ्याकडं. काय अडचण करायचं काम नाही. तुम्हाला अजिबात बोर होणार नाही. त्याच्यामुळे उद्या बरोबर दुपारी 2 वाजता आपल्या रामकथेला सुरुवात होईल. आणि बरोबर सायंकाळी 5 वाजता आपल्या रामकथेने या ठिकाणी विराम घेतलेला असेल. म्हणून आजची कथा या ठिकाणी विराम घेते. बरोबर उद्या दुपारी 2 वाजता कथा सुरुवात होईल. उद्याच्या कथेमध्ये शिवपार्वतीचा विवाह सोहळा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आजच्या या कथेच्या साथीसाठी महाराष्ट्रातील ही सगळी दिग्गज कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. पुनश्च एकदा या सर्व महाराज मंडळींना माझं वंदन आहे. जसा वेळ मिळाला तसे प्रत्येक जण येण्याचा प्रयत्न करायला. आता आमच्या उत्तरेश्वर महाराजांची परवापासून सादोळ्याला भागवत कथा सुरुवात आहे 13 तारखेपासून. त्यांना म्हणलं मग 2 दिवस तुम्ही या. मी जमलं तर 1 दिवस तिकडे येतो. त्यांना मी तिकडे येतो म्हणलं की ते म्हणले मी बी इकडे येतो, काय अडचण नाही. मग तसं जसा वेळ मिळेल जसा वेळ मिळेल तसं आमचे उत्तरेश्वर महाराज या ठिकाणी आज उपस्थित आहेत. उद्या सुद्धा ते येणार आहेत. अविनाश महाराजही या ठिकाणी आज आणि उद्या थांबणार आहेत. प्रत्येकालाच कार्यक्रम आहेत बघा. त्यामुळे मी सुद्धा काय सगळ्यांना विनंती करू शकत नाही की तुम्ही आलंच पाहिजे. पण जितका वेळ मिळेल. कसं असतं बघा, आम्ही सगळे जीवलग मित्र आहेत. आज जरी मी जरी गाव सोडून आळंदीला राहत असलो तरी ते सगळ्या महाराष्ट्रात फिरतात. आमचे गोपाळ महाराज फिरतात, अविनाश महाराज, अशोक महाराज, आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरतो. लोकांना फक्त वाटतं हे गाव सोडून तिकडे गेले ते कुठं नसतीतच काय की. आम्ही इकडं नसतो फक्त. आम्ही नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, संभाजीनगर, नगर ते पट्टा आम्ही दाबून पिचलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही इकडं नसतो जास्त. इकडं आम्हाला माहिती फक्त वरण आणि चपातीचं इकडं इकडं बाकी काय नसल्यामुळे मी तर जास्त इकडे येतच नाही. पण निळकंठ महाराजांनी मला आग्रह केला की यावर्षी तुम्ही रामकथा करा. म्हणून मी ही रामकथा करण्याचा आम्हाला सुयोग प्राप्त झालेला आहे. आपल्या संस्थांचं गाव आहे. विनोदाचा भाग सोडून द्या. हे जयगाव काय आणि वांगी काय हे काही वेगळं नाही. सद्गुरू नारायणबाबाच्या संस्थांच्या अंतर्गत हे गाव आहे. आणि इथं कुठलीही अपेक्षा मनामध्ये न ठेवता इथं येणारा प्रत्येक कलाकार कुठली पैशाची, कुठल्या धनाची कुठलीच अपेक्षा आम्ही ठेवलेली नाही. आपल्या घरचा कार्यक्रम आहे, आपल्या गावातला कार्यक्रम आहे असं समजून आम्ही प्रत्येकजण या ठिकाणी आलेलो आहोत. वर्षभर तेच करायचे पुन्हा आम्हाला. अशी कुठलीच अपेक्षा आमच्या मनामध्ये नाही आहे. त्यामुळं कुठलीही अपेक्षा न धरता ही सगळीच मंडळी या ठिकाणी आज उपस्थित झाली. त्याला द्यायची असली देऊ द्या. तुम्ही कोणताच म्हणाले देणार तर आहेतच. ते आपल्याला थोडे जरी कमी हाताने पाठवणार आहेत. आता मला नाही म्हणलं तर 20-21 हजार देतेनच नाही. थोडं असं थोडंच पाठवणार आहेत ते. आता मी एका कीर्तनाचे 15,000 घेतोय. 8 दिवसाचे 21 म्हणजे किरकोळ रक्कम आहे. पण काय अडचण नाही. असू द्या. सगळेजण आपण या ठिकाणी उपस्थित झालात. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो. उद्या मात्र दुपारी सर्वांनी अगदी वेळेमध्ये बरोबर 2 वाजता या ठिकाणी यायचं आहे. आता